जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरी हरी हे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख 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 पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख 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 पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदा रंगणी रंगत गुलगुला बोल रंगनी रागत गुलगुला बोल रंगणी रंगत गुलगुला बोल रंगनी रागत गुलगुला बोल आसुर रुळत चरण तळी आश्रुळ लोळत चरणात आश्रुळ लोळत चरणात हे रामा म्हणे हाती लोणियाचा उंडा मने हाती लोणियाचा गोळा रामा म्हणे हाती लोणियाचा उंडा मने हाती लोणियाचा उंडा गवळणीच्या तोंडा फुललिया गवळणीच्या तोंडा फुललिया गवळणीच्या तोंडा फुललिया रंगणी रंगत गुलगुला बोलत रंगनी रंगत गुलगुला बोलत रंगणी रंगत गुलगुला बोलत रंगनी रंगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी आश्रुळ लोळत चरणात आश्रुळ लोळत चरणात गोपाल कुमार जय गोपाल कुमाई 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 दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते दुःखाची निवृत्ती सुखाचे ते दुःखाची निवृत्ती निवृत्ती सुखाचे ते दुःख दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख
गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगडी रंगत गुलगुलाल रंगडी रंगत गुलगुलाल पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रंगत गुलगुलाल रंगनी रंगत गुलगुलाल असुर रुळत चरणातळी असुर असुर रुळत असुर रुळत चरणातळी असुर असुरा 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 रुळा हे असुरा
घुमाई बार घुमाई विठोबार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई बार घुमाए बार घुमाई विठोबार घुमाए बार घुमाई गोपार घुमाई विठोबार घुमाए बार घुमाई बार घुमाए बार घुमाए कुंडली गवरधारी पंढरीनाथ भगवान की जय मौलिकारेश्वर महाराज की जय जगद्गुरुकार महाराज की जय आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय केशव गोविंद भगवान की जय दत्तात्रय भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई हरी दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी विठोबा रखुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई शेर गोपार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई हरी बार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई तेज गोपार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई तेज गोपार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई बार 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 घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई कुंडली गवरधारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय केशव गोविंद भगवान की जय दत्तात्रय भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय गोपार घुमाई बार घुमाई गोपार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग बालभागवत श्री संत नामदेव महाराज यांचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बाललीला वर्णन करून सांगणारा 3 चरणांचा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया.
श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांचे माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावरी विश्रांती पावले सांभाळावरी विश्रांती पावलो सांभाळावरी विश्रांती पावले सांभाळावरी वाढले अंतरी प्रेम मसूर वाढले अंतरी प्रेमातून वाढले अंतरी प्रेमातून वचन ऐका कमळापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडी तू कधी काय कर जोडी तू कधी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडी करे काळी कर जोडी करे काळी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून विशेष करून आदरणीय श्री गाडेकर महाराज आहेत यांच्या संपर्कातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग बालभागवत श्री संत नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवंताची बाललीला वर्णन करून सांगतात. काय सांगतायत महाराज? महाराज म्हणतात, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता भक्तांवर कृपा करण्याकरिता दिव्य रूप धारण करून प्रगट होत असतो आणि लीला करतो. तोच परमात्मा लीलाकारी आहे. त्यानं अनेकांना वचन दिलं की मी तुम्हाला भेटण्याकरिता येणार आहे, अवतार घेऊन येणार आहे. देव येणार म्हणून सर्वजण देवाची वाट पाहत होते, पण शब्द देऊन सुद्धा भगवान अजून प्रगट होत नाही. फार उशीर लागू लागला भगवंताला यायला. मग मात्र सर्व लोक अतिशय व्याकुळ झाले, उद्विग्न झाले. भगवान का प्रगट होत नाही, भगवान का येत नाही. सर्वांना दुःख वाटू लागलं. देव येत नाही त्याचं दुःख आहे. मग त्या सर्वांची व्याकुळता, त्यांची कासावीस असणारी अवस्था हे पाहून भगवंताला करुणा आली आणि तो परमात्मा गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी बालरूपात प्रगट झाला. भगवान प्रगट झाला. सर्वजण त्यांनी गोकुळवासी लोक भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. सर्वांनी पाळण्यात असणाऱ्या कन्हैयाला डोळे भरून प्रत्यक्ष पाहिलं. त्याला पाहिल्यानंतर सर्वांच्याच अंतकरणातल्या दुःखाची निवृत्ती झाली. दुःखाची निवृत्ती. आणि त्याला पाहून, त्याचं श्रीमुख पाहून काय झालं असेल तर सुखाचे हे सुख, सुखाचे ते सुख. कशाने झालं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. गोविंदाचं श्रीमुख पाहिल्यामुळे सगळ्यांच्या दुःखाची निवृत्ती झाली आणि सुखालाही सुख प्राप्त व्हावं अशी स्थिती निर्माण झाली. हा सर्वांना सुख देण्याकरिताच आला. तो सुखी करण्याकरिता काय करतोय असं जर कोणी म्हणत असेल तर तो यशोदा राणीच्या अंगणामध्ये बालरूप धारण करून रांगतोय. रांगता रांगता तिच्याबरोबर त्यांनी गुलुगुलू बोलतोय आणि त्याचबरोबर मोठ्या मोठ्या आसुरांना सुद्धा पायाखाली मारतोय. रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळे. रंगणी म्हणजे अंगणी. रांगतोय, गुलुगुलू बोलतोय आणि पायाखाली आसुरांना मारतोय. हा भगवंताचा दिव्य असणारा स्वभाव आहे महाराज. हा दुष्टांचं निर्दळन करतो, भक्तांचा सांभाळ करतो आणि तो परमात्मा भक्तांना सुखी करण्याकरिता आणि अशी लीला करतोय. अजून काय करू लागला? म्हणे काही नाही, रांगताना उभा राहू लागला. उभा राहता राहता चालू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. घरातच लोणी खाऊ लागला. लोण्याचा गोळा हातात घ्यावा,
तोंडाला लोणी लागलेलं असावं आणि सगळ्या गोकुळामध्ये त्यानं फिरावं. गोपाळांची नावं घेत घेत भगवंतानं त्यांनी गावात फिरावं आणि गावातल्या सगळ्या गोपाळांनी गोपिकांनी भगवंताला त्यांनी पाहण्याकरिता बाहेर यावं. त्याच्या हातातलं तो लोण्याचा गोळा, तोंडाला लागलेलं लोणी, अतिशय सुंदर मोहन असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला पाहून सगळ्या गोपिकांनी मोहित व्हावं आणि स्वतःला विसरून जावं. नामदेव महाराज तेच सांगतात, हे नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. गवळणी त्याच्या मुखाला पाहून त्यांनी बोलून गेल्या. अशी दिव्य असणारी भगवंताची ही लीला आहे, जो सर्वांना भुलवण्याकरिताच या सगळ्या गोष्टी करत आहे. म्हणून भगवंतानं अवतार धारण केला आणि त्याला पाहणारे जेवढे सर्व आहेत ते सगळेचे सगळे स्वतःला विसरले आणि फक्त त्याचेच गुणांवाद गाऊ लागले. आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कवतुके असे प्रमाण आपण पाहू शकतो. म्हणून सगळे गोकुळवासी लोक स्वतःला विसरले आणि भगवंताचं चिंतन करू लागले. अशी दिव्य लीला नामदेव महाराजांनी या अभंगात वर्णन करून सांगितले. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे थोडं ट्रबल वाढव. रंगती रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरण तळे. दरवर्षी आपण मोठ्या थाटात आनंदात वैभवात हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करतो. सर्वजण परमार्थाचा आनंद या माध्यमातून त्यांनी घेत असतो. याच्या आधी पण इथं कीर्तन करण्याचा योग महाराजांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आला होता आणि त्यापेक्षा तिकडं दत्त भगवंताच्या समोर आणि श्रीमद भागवत कथा करण्याचा योग त्यांनी जुळून आला होता. सर्व ग्रामस्थांचा चांगल्यापैकी परिचय आहे. या वर्षी सुद्धा महाराजांनी कोरे महाराजांच्या बरोबर संपर्क करून काल्याचं कीर्तन त्यांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आणि भगवंताच्या कृपेनं आपण सर्वजण खेळीमेळी भगवंताची ही सेवा या ठिकाणी करण्याकरिता उपस्थित आहोत. काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताचं चरित्र त्यांनी सांगत जावं. ते चरित्र सांगणं हाच दंडक आहे महाराज. का बरं? 7 दिवसाचा सप्ताह करावा आणि 8व्या दिवशी भगवंताचं चरित्र ऐकावं. 7 दिवसाचा सप्ताह करायचं म्हणजे 7 दिवसामध्ये काही भूमिका जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायच्या. परमार्थ करायचा ही भूमिका प्राप्त करून घेण्याकरताच करायचा. काय भूमिका प्राप्त करायची? आपण सर्वजण परमार्थ करतो, पण ते परमार्थ करत असताना आपला दृष्टिकोन परमार्थाकडे पाहण्याचा काय असतो हे मात्र प्रत्येकाचा स्वतंत्र भाव आहे. प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या पद्धतीने परमार्थाकडे पाहत असतो. पण खरं तर परमार्थ करणाऱ्या माणसाने एकच त्यांनी भूमिका धारण करावी, ती म्हणजे मला भगवत स्वरूपता प्राप्त करून घ्यायची. मला भगवंताच्या स्वरूपात एकरूप व्हायचंय, भगवंताचं दर्शन, भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. एवढंच एक टार्गेट त्याच्या डोळ्यासमोर त्यांनी असलं पाहिजे. आणि ते टार्गेट ठेवून ज्यावेळेला तो चालायला लागतो त्यावेळेला तो निश्चित स्थानापर्यंत जातो. जर त्यानं ते ठरवलं नाही तर मग मात्र त्याचा परमार्थ विसंगत होऊन जातो. फार महत्वाची गोष्ट आहे. निवळ त्यांनी गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावला, पंढरी आळंदीची वारी केली, गाथा भागवत ज्ञानेश्वरीची पारायण केली, तेवढ्यालाच जर परमार्थ म्हणत असला आणि त्याच्यातून जर काही आत्मसात करत नसला तर मग त्यालाच परमार्थ म्हणायचं नाही महाराज. गाथा भागवत ज्ञानेश्वरी वाचायची इथपर्यंत ठीक आहे, त्याच्यातून आत्मसात करण्याकरिता वाचायची. तो गाथा नसून प्रत्यक्ष तुकोबर आहेत आणि गाथ्याच्या माध्यमातून आपल्याशी बोलतात हा भाव आहे. ती ज्ञानेश्वरी नसून प्रत्यक्ष ज्ञानोबर आहेत आणि ते ओव्यांच्या माध्यमातून ज्ञानोबर आपल्याबरोबर बोलतात हा त्यातला भाव आहे. ते भागवत म्हणजे प्रत्यक्ष नाथ महाराज आहेत किंवा प्रत्यक्ष भगवान आहे आणि तो आपल्याबरोबर संवाद साधतोय अशी भावना पोटात असावी आणि त्या माध्यमातून काहीतरी आत्मसात करून घ्यावं. काय आत्मसात करावं? आपण आपल्या स्वरूपाचा बोध आत्मसात करून घ्यावा. मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि स्वरूपाच्या बोधावर आरूढ झाल्यानंतर काहीच कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही महाराज. मनुष्य जन्माला आल्यानंतर इति कर्तव्य आता कशात आहे? श्रीमद भागवत जर आपण पाहिलं तर भागवतामध्ये आणि सगळ्यात आधी शौनक ऋषींनी सूतजी महाराजांच्या समोर 6 प्रश्न विचारले. 6. त्या 6 प्रश्नांमधले सगळ्यात पहिला प्रश्न आहे किम श्रेयः. इथं भागवत महाराज उपस्थित आहेत, ते भागवत कथा सांगतात. आता सध्या चालू आहे कथा. आदरणीय श्री राजेश्वरानंद कुरे महाराज ते पण भागवत कथा सांगतात. महाराजही त्यांनी रामकथा सांगतात. भागवत कथेमध्ये त्यांनी महाराज हे सर्व गूढ तत्व लपलेले आहेत. म्हणून किम श्रेयः, मनुष्य जन्माची इति कर्तव्यता,
मनुष्य जन्माची सफलता कशात आहे प्रश्न आहे महाराज. हा. मग माणूस कशात सफलता ठरवतो? ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनानं ज्यानं त्यानं ठरवलेलं आहे महाराज. त्याच्यात उत्तर देताना त्याने असं दिलं, कृष्ण भक्तीत परम श्रेय अहेतुक्य प्रतिहताम ये आत्मा संप्रसिद्धते. अहेतुक्य प्रतिहताम, कोणत्याही प्रकारचा हेतू अंतकरणात न ठेवता भगवंताची भक्ती करीत राहणं. मग काय होईल? तो परमात्मा आपली जबाबदारी घेईल आणि आपली जबाबदारी त्यानं घेतली की आपल्याला ज्याची आवश्यकता आहे ते प्राप्त करून देईल. कशाची आवश्यकता आहे? मनुष्य शरीर मिळालं याच्यामध्ये त्यांनी स्वरूपाच्या बोधाची आवश्यकता आहे. तो परमात्मा बोधापर्यंत घेऊन जाईल आणि बोध प्राप्त झाला की माणसाच्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त होईल. मग पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर साधू संत थांबत नाही. ते पूर्णत्व प्राप्त करणं म्हणजे स्थिरता प्राप्त करणं आहे. पण स्थिरतेनं चांगले महाराज साधू संतांना जमलं नाही, समाधानाकडचा प्रवास सुरू झाला. स्थिरता प्राप्त होणं वेगळं आणि समाधान प्राप्त होणं वेगळं. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून, ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल असतं आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल असतं. ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जायचं आणि स्थिरता प्राप्त करून घ्यायची. ही स्थिरता प्राप्त झाली म्हणजे काय, आयुष्य त्यांनी थांबत नसतं, आयुष्य चालूच राहतं. मग उरलेल्या आयुष्यामध्ये त्यांनी मला स्थिरता मिळाल्यानंतर काय केलं पाहिजे? तर समाधान शोधलं पाहिजे. आणि ते समाधान जर कशानं प्राप्त होत असेल तर भगवंताच्या भक्तीनं प्राप्त होतं, दुसऱ्या कशानंच प्राप्त होत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, हे सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सदैव भगवंताचा नाम घोष करू आणि सदैव भगवंताची कथा करू, तेनेच समाधान प्राप्त होणार आहे. दुसरं काहीच साधन आहे महाराज. हा, म्हणून त्यांनी समाधान देणारी, सुख देणारी जर जगामध्ये काय असेल तर भगवंताची भक्ती, भगवंताची कथाच आहे. दीन आणि दुर्बळासी सुखराशी हरिकथा. हरीची कथा दीन आणि दुर्बलांना सुख प्राप्त करून देणारी आहे. म्हणून सुखरूपता देणारी, समाधान प्राप्त करून देणारी जर कोण असेल तर भगवंताची भक्ती आहे. म्हणजे नामस्मरण करणं, कथाश्रवण करणं ही भक्ती आहे आणि भक्ती समाधानापर्यंत घेऊन जाते. म्हणून स्थिरता प्राप्त करण्याचं साधन ज्ञान आहे. मग काय करावं? हे जे 7 दिवस आहेत की नाही सप्ताहातले, हा सप्ताह कधीपासून सुरू झाला माहिती आहे का तुम्हाला? राजा परीक्षिताला शाप दिला महाराज 7 दिवसात मरण्याचा. इथे लंघित मर्यादा तक्षक सप्तमे हनी दंशस्तिस्मकुल अंगारम चौदुते मे तद्द्रुहम, असं त्यांनी वर्णन आहे भागवतात. म्हणून त्यांनी 7 दिवसात त्याला तक्षक नावाचा सर्पदंश करेल. मग त्यानं सर्वस्वाचा त्याग केला, वल्कल वस्त्र परिधान केले, भगवती गंगेच्या काठावर येऊन बसला आणि मग साधू संतांच्या समोर विनयानं प्रश्न विचारू लागला. अथ पृच्छामि संसिद्धिम योगिनाम परमम गुरुम पुरुषस्य एक यत्कार्य म्रियमानस्य सर्वथा. मग त्यानं प्रश्न विचारले. 7 दिवसामध्ये त्याच्या समोर त्याने श्री शुकाचार्यजी महाराजांनी भगवंताची मंगलमय असणारी कथा, बोध संपन्न असणारी कथा सांगितली आणि 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. तेव्हापासून 7 दिवसाचा सप्ताह करण्याची परंपरा सुरू झाली. हे 7च का असतील? म्हणून तिथून त्यांनी 7 सुरू झाले. अजून 7ची कारणं सांगतो तुम्हाला. भक्तीच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जायचं असेल तर 7 दरवाजे आहेत वैकुंठाला. वैकुंठात जर प्रवेश करायचा असेल तर 7 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाज्यात त्यांनी जय विजय उभे आहेत, त्याच्या आतमध्ये नंद सुनंद उभे आहेत, त्याच्या आतमध्ये बल सुबल उभे आहेत. असे 14 भगवंताचे पार्षद आहेत आणि 7 दरवाजे ओलांडून मग वैकुंठात प्रवेश मिळत असतो. हे 7 आहेत, मग परमात्मा 8वा आहे. योगाच्या माध्यमातून जर जात असेल तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि मग 8वी समाधी आहे. म्हणजे 7 अंग ओलांडावे लागतील, मग 8व्या समाधीत पदार्पण करता येतं. हेच तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून जात असाल तर शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भाविनी आणि तुर्यग या 7 ज्ञान भूमिका आहेत. या भूमिका ओलांडून जावं लागेल तेव्हा समाधीपर्यंत जाते. ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होणारी समाधी. म्हणून हे 7च आहेत सगळ्या ठिकाणी. म्हणून सप्ताहात सुद्धा जे 7 दिवस असतात, या 7 दिवसांमध्ये जणू काय 7 भूमिका प्राप्त करून घ्याव्यात आणि 8व्या दिवशी काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. म्हणून भगवंताची भक्ती समाधानाकरता करावी हा विशेष असणारा भाव आहे. म्हणून 7 दिवसामध्ये सगळे साधनं त्यांनी साधायचे आणि 8व्या दिवशी काला करायचा म्हणजे भगवंताचं चरित्र अशा पद्धतीने श्रवण करायचं. हे चरित्र त्यांनी जीवाला सुख प्राप्त करून देतं, जीवाला समाधान प्राप्त करून देतं. नवे नवे जीवाला सुख समाधान प्राप्त व्हावं म्हणूनच भगवंतानं चरित्र केलं महाराज. त्यानं जर चरित्र केलं नसतं तर भोळ्या भाबड्यांना कसं काय समाधान प्राप्त झालं असतं. ज्यांना योगाच्या माध्यमातून जाता येत नाही, कर्माच्या माध्यमातून जाता येत नाही, ज्ञानाच्या माध्यमातून जाता येत नाही, ते भोळे भगवंताचं चिंतन करून भगवंतापर्यंत जातात. आणि चिंतन करण्याकरिता सुविधा म्हणून भगवंताचं हे चरित्र भगवंतानं आपल्याकरिता करून ठेवलं. महत्वाची गोष्ट आहे. वास्तविक पाहता तो परमात्मा नाम आणि रूपाच्या पलीकडचा आहे महाराज. नाम रूपाची बंधनं भगवंताच्या ठिकाणी नाहीत. तो त्याच्यापेक्षा वेगळाच आहे. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू
हा आकार राशीचं प्रवादू वस्तुशी नाही ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद या ज्या 6 गोष्टी आहेत, या 6ची 6 फक्त आकाराच्या ठिकाणी आहेत. वस्तुनाम परमात्मा, परमात्म्याच्या ठिकाणी याचा लवलेश सुद्धा नाही. मग ज्याच्या ठिकाणी नामरूपाचा लवलेश नाही तो परमात्मा नामरूप धारण करून आला. म्हणजे ज्याच्या ठिकाणी बंधन नाही तो परमात्मा नामरूपाचं बंधन घेऊन आला आणि आपल्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. त्यानं नाव धारण केलं, त्यानं रूप धारण केलं. कोणाकरिता हो? तो नामरूपाच्या बंधनात आला. बंधनात असलेल्या जीवांना त्यांनी मुक्त करण्याकरिता. आपण सर्वजण बंधनात आहोत. आपला उद्धार व्हावा याच्याकरिता परमात्म्यानं नाम आणि रूप धारण केलं आणि आपला उद्धार अशा पद्धतीने करतोय, त्या माध्यमातून उद्धारून नेतोय. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यानं लीला केली. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणून अशा पद्धतीने भगवंताला ज्यांनी जाणलं त्याला जाणण्याकरिता अट्टहास केला. स्वरूपाचा बोध त्यांनी प्राप्त झाला. मोक्ष स्वरूपापर्यंत गेले, मोक्ष मिळविला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. तुम्ही नाही ऐकल्यावर मग कोणाला सांगू? मला सवय आहे असं, म्हणजे आधी असं बोलायचं वाकडं तिकडं इकडचं तिकडचं. मग लोकांचे चेहरे पाहिजे. मग त्यांना जर ते जमत असलं तर तसंच बोलत राहायचं. जर त्यांना ते जमत नाही असं मला जाणवलं की मग थोडा गिअर चेंज करायचा. आणि मग त्यांनी परत त्यांना जमतं की नाही पुढचं असं त्यांनी पडतो. नाड्या तपासायची सवयच आहे मला. बरेच दिवस दवाखाना चालत होतो ना, तिथं दिवसभर लोकांच्या नाड्या पाहायचो, संध्याकाळी कीर्तनात लोकांच्या पाहायचो. असं व्हायचं मला. ते त्याच्यामुळे मला नाड्या तपासायची सवय आहे. म्हणून त्यांनी हळूहळू जातो मी माझ्या मुद्द्यावर. तुम्हाला रुचेल पचेल असं त्यांनी सांगतो. जरा जड होतं मला, डोक्यात मुंग्या येतात मग असं काही पण बोलायला लागल्यावर. या भूमिका सांगायच्या आणि फलानं सांगायचं आणि ते कधी ऐकूयात नसतं महाराज. मग ते घोटाळा येतं. ते का सांगावं? आमचे भाऊ म्हणायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर बाबा, तुम्हाला माहीत असतील कदाचित, फार मोठे अधिकारी पुरुष होते. ते म्हणायचे कीर्तनकारानं आधी त्यांनी महाराज जड बोलत जाव. जड म्हणजे वेदांतपर बोलावं. जर समोरच्या लोकांना वेदांत नाही कळाला तर मग त्यांना अजून थोडं हलकं करून बोलावं. ते पण नाही कळालं मग त्याने कथा सांगाव्यात. आणि त्या कथा पण नाही कळाल्या मग काय करावं? मग ढोंगण वाकडं तिकडं करून लोक पुढं नाचावं. म्हणजे लोकांना त्यांनी महाराज फार हसायला छान छान वाटतं. असं नाही महाराज. मर्यादित त्यांनी अशा पद्धतीने बोलत, जसं रुचेल पचेल असं त्यांनी मला सांगायला सुरुवात करावी. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी त्याच पद्धतीने सांगतो, लक्षपूर्वक ऐका. महापुरुषांनी त्यांनी जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करून घेतलं, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. मला तुम्ही सांगा, माणसाला मोक्ष मिळतो का नाही हो? मिळतो का नाही? मिळतो. बरं, मिळाला. मग दुसरा प्रश्न विचारतो, हा मेल्यावर मिळतो का जिवंतपणे मिळतो? मी काय, मला घाबरू नका, मी काय नाही करीत. मेल्यावर मिळतो का जिवंतपणे मिळतो? काय म्हणणं तुमचं? जिवंतपणे मिळतो. काही लोक म्हणले मेल्यावर मिळतो. कसं बरं आता ठरवा आपण? पण मी सांगतो चला, माणसाला मोक्ष हा मेल्यानंतर मिळत नाही, जिवंतपणेच मिळतो. मेल्यावर मोक्षाची कल्पना आपल्या धर्मात नाही. हे मोक्ष मेल्यापाठी आमाशी होईल ऐसे म्हणते ते अतिमूर्ख. सामान्य मूर्ख नाही म्हणायचं, अतिमूर्ख. मेल्यानंतर मोक्ष होत नसतो. मोक्ष हा जिवंतपणेच होतो. प्रमाण सांगू का? याची देही याची डोळा भोगोमुक्तीचा सोहळा, याच देहात याच डोळ्यानं मुक्तीचा सोहळा भोगता येतो. म्हणून त्यांनी मुक्त होता येतं, जिवंतपणेच मुक्त होता येतं. असं विचारलं की विचार आला की आपण आपलं तपासून पाहत जायचं, आपण जिवंत आहोत की नाही. आपण जिवंत आहोत आणि जिवंतपणे जर मोक्ष मिळतो तर आपल्याला मिळाला का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मोक्ष मिळणं म्हणजे नेमकं काय? मोक्ष म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे का? मृत्यू आणि मुक्ती याच्यात फरक आहे. मृत्यू आणि मुक्ती म्हणजे मोक्ष याच्यात फरक आहे. काय फरक आहे? थोडासाच फरक आहे. तो फरक लक्षात आला की माणसं आपोआप कामाला लागतील. लक्षपूर्वक आहे का? फार महत्वाचा मुद्दा सांगतो. मृत्यू म्हणजे काय हो? मृत्यू म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी वासना शिल्लक राहणं आणि आपलं आयुष्य संपून जाणं. कशाची वासना असू द्या, खाण्यापिण्याची, कपड्या लत्त्याची, आणखी कशाची, फलाने बिस्ताने, कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची वासना अंतःकरणामध्ये शिल्लक राहणं आणि आयुष्य संपून जाणं, याचं नाव आहे मृत्यू. त्याला काय म्हणायचं? मृत्यू. आणि मुक्ती म्हणजे काय किंवा मोक्ष म्हणजे काय? सगळ्या प्रकारच्या वासना पोटातून संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं. परत सांगू का? एक सुद्धा वासना पोटात शिल्लक नाही आणि आयुष्य त्यांनी महाराज शिल्लक आहे, याला म्हणायचं मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? आपलं तपासून पाहायचं, आपलं कशात अडकलंय. महत्वाची गोष्ट आहे. ते अडकलं कशात हे कळायला पाहिजे ना. मोठे बाबा म्हणायचे, मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी रघुनाथ महाराज उंबरेकर. मी तर त्यांना पाहिलं नाही, पण आमच्या बाबांच्या मी ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चंद्र छगन बाबा, म्हणजे गडावरचे बाबा, मिरीचे बाबा, बाबांचे चिरंजीव समोर त्यांनी दादा उपस्थित आहेत. म्हणून त्यांनी बाबांना पाहिलं नाही, मोठ्या बाबांना, पण ते म्हणायचे वळकटी बांधलेली आहे, प्लॅटफॉर्मवर उभा आहे, गाडी आली बसले की चालले.
हे काय शब्द आहेत का? कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? वळकटी बांधली म्हणजे माझं कशातच काय अडकलं नाही. नाही तर यम आल्यानंतर घोटाळा होतो ना, यम म्हणतो चल, तो म्हणतो थांब थोडा, आताशी ठक्याचं झालंय, ठकीचं होते, यम म्हणतो ठक्याचं कर नाही तर ठकीचं ढळ. लगेच ढळायला लागतंय महाराज, तिथं थांबता येत नाही, फार महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज काहीच शिल्लक राहिलं नाही, काम सगळ्या प्रकारचं काम संपलं, काम नाही झालो पाहिरी कामा, अशी अवस्था निर्माण, निर्वासन स्थिती व्हावी. वासना प्रक्षयो मोक्ष, म्हणतात की मोक्ष म्हणजे काय? सगळ्या वासना संपून जाणं, याचं नाव आहे मोक्ष, याचं नाव आहे त्यांनी मुक्ती. अशी मुक्त स्थिती प्राप्त व्हावी, आणि ती मुक्त स्थिती प्राप्त झाल्यानंतर काहीच कर्तव्य शिल्लक राहू नये. महापुरुषांनी कल्पची कल्प तपश्चर्या केली, युगानुयुग तपश्चर्या करत आले. या तपश्चर्याचा परिणाम काय झाला असेल? निर्वासन स्थिती प्राप्त करून घेतली, काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. मग आता आयुष्य शिल्लक राहिल्या आयुष्यात काय करावं? म्हणून भगवंताची भक्ती केली. त्या भक्तीनं त्यांनी काय झालं असेल? परमात्मा प्रत्यक्ष उभा राहिला समोर, केशव गोविंद. आणि उभं राहून त्यांनी महाराज विचारायला सुरुवात केली, भक्तांनो काय पाहिजे तुम्हाला सांगा. ते म्हणे काय नाही देवा, काही काम शिल्लक राहिलं नाही, असं वाटतं तुला डोळे भरून बघावं, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, तुला पाहत राहावं, तुझ्याशी बोलत राहावं, तुझा अंग संग व्हावा, तुझ्या ताटात बसून जेवण करावं, तू तोंड भरून आम्हाला हाका माराव्यात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वप्न रूपानं पाहिल्या तरी देवा, तुझ्या बरोबर त्यांनी खेळायचंय, अशी त्यांनी अंतकरणामध्ये भावना आहे. भगवंतानं महाराज ती भावना जाणली आणि प्रत्येकाला सांगायला लागला, ठीक आहे मग मला पण तुमच्यावर खेळायची इच्छा आहे. मग काय करायचं? तुम्ही सगळेजण खेळण्याकरिता या. कुठे यायचं? म्हणे मी द्वापार युगाच्या शेवटी व्रजभूमीत प्रगट होणार आहे गोकुळामध्ये, तुम्ही सगळेजण गोकुळामध्ये या, मी तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी भेटेन, तुमच्यावर खेळेन, उड्या मारीन, बागडेन, तुमच्या ताटात बसून जेवण करीन. या सगळ्या गोष्टी त्यांनी भगवंतानं सांगून टाकल्या. प्रत्येकाला हरिक लागायला लागलं महाराज. प्रत्येक जण त्यांनी महाराज, तो तपस्वी महापुरुष तो त्यांनी महाराज अवतार घेऊन येऊ लागला द्वापार युगाच्या शेवटी, आणि सगळेजण त्यांनी अशा पद्धतीने गोकुळात प्रगट होऊ लागले. कोणी गोपाळांच्या रूपानं प्रगट झालं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कोणी गोपिकांच्या रूपानं प्रगट झालं, कोणी त्यांनी अशा पद्धतीनं वृक्षांच्या रूपानं प्रगट झालं, कोणी पक्ष्यांच्या रूपानं प्रगट झालं, कोणी माती झालं, कोणी त्यांनी डोंगर झालं, कोणी पाणी झालं, वाटेल ते रूप धारण करून सर्वजण अशा पद्धतीने येऊ लागले. त्यांना मोक्ष मिळालेला आहे. फक्त आता भगवंताच्या लीलेत सहभागी व्हायचं म्हणून हे मंडळ तयार झालेलं आहे, ते भगवंताकरिता आलेलं आहे. महत्वाची गोष्ट आहे. मोक्ष शब्दाची व्याख्या जर शास्त्रीय परिभाषेत पाहायची ठरली तर शास्त्र असं म्हणतं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. शास्त्राच्या दृष्टीनं मोक्षाची व्याख्या सांगते. शास्त्र म्हणतं कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, त्याला म्हणतात मोक्ष. कारण सह वर्तमान जगताची, कारण आहे अविद्या किंवा अज्ञान, अज्ञानासह त्यांनी जगताची, जगतरूपी कार्य आहे त्याची निवृत्ती, आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, त्याला म्हणतात मोक्ष. हे नाही कळालं तर अजून एक त्यांनी सांगतात लक्षण मोक्षाचं काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. म्हणजे त्या सगळ्या महापुरुषांना काय झालंय? त्यांच्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली, दुःखच राहिलं नाही, आणि परमानंद सुख प्राप्त झालंय. सामान्य सुख नाही, परमानंद सुख प्राप्त झालेलं आहे. आणि अशी अवस्था प्राप्त झालेली आहे, स्थिरता प्राप्त झालेली आहे. पण स्थिरता प्राप्त होऊन सुद्धा गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे द्वैत अंतकरणातलं निघून जावं आणि अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी, त्यानं स्थिरता प्राप्त होईल, पण समाधान प्राप्त व्हायचं नाही. म्हणजे द्वैतातून अद्वैतात गेलं की स्थिरता मिळते, समाधान नाही. मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे? अद्वैतातून पुन्हा द्वैतात आलं पाहिजे. हे अभेदोनी भेद राखी याला अंगी, वाढावं या जगी प्रेम सुख. अभेदोनी भेद राखी याला अंगी, अभेद स्थितीला जाऊन भेद अशा पद्धतीने शिल्लक ठेवला, कशाकरिता? वाढावं या जगी प्रेम सुख. तुकोबर आहे भगवंताच्या समोर वर्णन करू सांगतात, हे अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, थोड हे चरण तुझी सेवा, अद्वैती तो नाही माझे समाधान. अद्वैती तो नाही म्हणजे काय? श्री गुरु यावेत, मग श्री गुरुने आपल्याला सांगावं तत्त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. मग ते भागत्याग लक्षणा करून त्यांनी महाराज तत्पद आणि त्वम पदाचा त्यांनी लक्षार्थ घ्यावा. मग त्यांनी महाराज त्याचं ऐक्य अशा पद्धतीने जाणून घ्यावं, आणि मीच ब्रह्म आहे अशी भावना निर्माण व्हावी, अहम ब्रह्मास्मी ही भावना निर्माण व्हावी, म्हणजे मोक्ष मिळत असतो. यालाच मोक्ष म्हणतात. ज्ञानाच्या माध्यमातून तिथपर्यंत जाता येतं. पण अशा स्वरूपाचा मोक्ष ज्यांना प्राप्त झाला ते गोपाळ झाले, ते गोपिकांच्या रूपानं प्रगट झाले, ते गोमातेच्या रूपानं प्रगट झाले.
ते वृक्षांच्या रूपानं पक्ष्यांच्या रूपानं त्यांनी प्रगट झालेले आहेत. तेच त्यांनी गोकुळामध्ये येऊन थांबलेले आहेत. आणि सगळ्यांना आठवतंय देवानं शब्द दिलाय मी येणार आहे. सगळ्यांना आठवतंय देवानं शब्द दिलाय मी खेळणार आहे, मी तुमच्यावर जेवणार आहे, मी उड्या मारणार आहे, बागडणार आहे, तुम्हाला सुख देणार आहे, आनंद देणार आहे, समाधान देणार आहे. देवानं सगळ्यांना शब्द दिलेला आहे. आणि शब्द देऊन सुद्धा आपण आलेलो आहोत आणि अजून तो येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. सर्वजण त्यांनी महाराज वाट पाहत होते. प्रत्येक जण अवतारी आहे. तिथं असणारी माती आहे की नाही सामान्य नाही आपल्यासारखी. पृथ्वीवर त्यांनी असे काही ठिकाणं आहेत महाराज जी पृथ्वीवरचे नाहीत, जे दुसरीकडून आलेले आहेत. आपण अभंग म्हणतो की नाही, बैठ्या भजनात अभंग म्हणला जातो की नाही. दोन्ही सारेखे सारेखे विश्वनाथ विठ्ठल सखे. हे म्हणताना आधी काय म्हणतात, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी. दोन्ही सारेखे सारेखे विश्वनाथ विठ्ठल सखे. चक्रावरी पंढरी, ही पंढरी सामान्य नाही, वैकुंठातून प्रगट केलेली आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. चक्रावर धारण केली पंढरी, त्रिशूळावर काशीपुरी धारण केली. आनंदवन असं त्याचं नाव आहे काशीचं, म्हणून त्यांनी काशी खंड वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तिथं त्यांनी भगवान शंकराने स्वतः प्रगट केलेली ती नगरी आहे. तसं साकेत धाम म्हणजे त्यांनी महाराज भगवान प्रभू रामचंद्रांचं धाम, तिथून त्यांनी महाराज आणलेली नगरी म्हणजे अयोध्या नगरी. साकेत धामातून प्रगट झालेली आहे. तशी 84 कोस व्रजभूमी वृंदावन हे त्यांनी महाराज सामान्य नाही, हे त्यांनी गोलोक धामातून भगवंतानं प्रगट केलेलं आहे. गोलोक धामातून प्रत्यक्ष ती भूमी प्रगट झालेली आहे. ती माती देवाची वाट पाहते, देव येणार आहे खेळण्याकरिता व्रजभूमीत. तिथं वाहणारं पाणी आहे की नाही, ते पाणी वाट पाहतं. ती पाणी म्हणजे यमुना, यमुना नदी आहे ना, ती देवाची वाट पाहते. ती सामान्य नाही, ती भगवंताची पत्नी आहे महाराज. गोलोक धामामध्ये देवाला 2 बायका आहेत. एकीचं नाव राधा आणि दुसरीचं नाव विरजा. एक दिवशी भगवान विरजे बरोबर विहार करत होते आणि राधा आली. तो श्रीराम नावाचा एक त्यांनी सेवक होता, हातात काठी घेऊन उभा होता. त्या श्रीराम यांना अडवलं. राधेला म्हणलं आतमध्ये जायचं नाही, भगवान विहार करतायत. असं म्हणल्यानंतर ती म्हणली माझा मालक आहे, मी त्याला भेटायला निघाले, तू मला अडवतोस. राग आला राधेला. राधेने शाप दिला त्या श्रीरामाला, तू असुर होशील. तुम्हाला माझी काय चूक आहे, मी माझं काम करतोय, हातात दंड, हातात चोपदारानं तुम्हाला त्यांनी इथं बसा तिथं बसा असं सांगितलं. चोपदारची काय चूक आहे, त्याचं काम आहे ते. पण मी माझं काम करतोय, मला शाप दिला, जा मी तुला शाप देतो. त्याने तिला शाप दिला राधेला. तुला एवढा देवाचा वियोग सहन होत नाही, मी तुला शाप देतो, तुला 100 वर्षाचा देवाचा वियोग सहन करावा लागेल. 100 वर्ष. तिला राग आला महाराज. ती म्हणली हे सगळं त्या विरजेमुळे घडलं. देव त्या विरजेबरोबर त्यांनी आतमध्ये बसले आणि म्हणून हे सगळं घडलं. राधेनं विरजेला शाप दिला, तुला सरिता व्हावं लागेल, तुला नदी व्हावं लागेल. ती विरजा त्यांनी महाराज उद्विग्न झाली. सूर्यनारायणाच्या पोटी जन्माला आली. सूर्यनारायणाला त्याच्या छाया नावाच्या पत्नीपासून 2 लेकरं झाले, मुलगा आणि मुलगी, जुळे लेकरं झाले, जुळे. त्या मुलाचं नाव ठेवलं यम आणि मुलीचं नाव ठेवलं यमी. यम आणि यमी दोघे जण मोठे झाले. यमी त्यांनी लग्नाची झाली आणि यमीनं यमाला त्यांनी म्हणायला सुरुवात केली माझ्याशी लग्न कर. तो म्हणला आपण सख्खे बहीण भावंड आहोत, लग्न नाही करणार. इंद्राकडे गेली, चंद्राकडे गेली, माझ्याशी लग्न करा, कोणी तिच्याशी लग्न करायला तयार नाही. मग काय करावं, उद्विग्न झाले. आता लोकांना बायका मिळत नाहीत महाराज. बरेच त्यांनी महाराज मुलं असे तयार आहेत पण मुलीच देत नाही कोणी, अशी अवस्था आहे. आणि बळच म्हणत होती लग्न कर, तरी तिच्याशी कोणी लग्न करत नव्हतं. का बरं करत नसेल बरं? बहीण कोणाची होती? यमाची. तुम्ही यम पाहिला ना सगळ्यांनी? पाहण्यासारखाच नाही महाराज. त्याला पाहिलं की धोतार काळं पिवळं होतंय. अशी यमाची अवस्था. उंच धिपाड काळा कभिन्न असणारा यम. त्याचं नाव काढलं तरी माणसं थरथर कापतात. मग जुळे लेकरं सारखे असतात की नाही. मग यमाची जर एवढी भीती वाटते, असा यम भीतीदायक, मग त्याची जुळी बहीण कशी असणार? तशीच होती. म्हणून तिच्याशी कोणी लग्न करत नव्हतं. मग आता काय करावं, उद्विग्न झाले आणि क्षीरसमुद्रात गेली. भगवान शेषशय्येवर पोहडला होता. त्याला म्हणला देवा माझ्याशी लग्न करा. देव लगेच तयार झाला. वा म्हणला मला जोड्याला जोड नव्हतं, मला मी काळाचा आहे, ठाईचाची काळा, अनादी बहु काळा, ज्याने लावियला चाळा वेदा शिवमाय. वेदाला चाळा लावलेला हा काळा. तिला म्हणलं लग्न करायला तयार आहे, पण तू द्वापारयुगात ये, मग मी तुझ्याशी लग्न करेन. आता ती यमी उद्विग्न झाली. तिने हिमशिखरावर उडी मारली. हिमालयाच्या शिखरावर, गंगोत्रीपेक्षा यमुनोत्रीचं टोक उंच आहे महाराज. त्या यमीनं हिमालयामध्ये तपश्चर्या केली आणि तपश्चर्याचा परिणाम तिच्या देहापासून एक नदी तयार झाली. त्या नदीचं नाव पडलं यमुना. तीच आहे यमुना जी गोकुळामधून त्यांनी वाहते आहे आणि भगवंताची वाट पाहते आहे. भगवंतानं वचन दिलं मी येणार आहे, तुझ्याशी लग्न करणार आहे. नदी वाट पाहते आहे. माती वाट पाहत होती, नदी वाट पाहते आहे. ते गोपाळ त्यांनी महाराज तपस्वी ऋषी मुनी आहेत, ते वाट पाहत आहेत. स्वर्गातले देव गोपाळांच्या रूपानं प्रगट झाले होते, ते वाट पाहत आहेत. वेदगर्भातल्या श्रुती त्यांनी महाराज अवतार घेऊन आल्या आणि गोपिका झाल्या, त्या वाट पाहत आहेत. सगळे वाट पाहत. तिथला डोंगर वाट पाहतो महाराज. डोंगर त्याचं काय नाव होतं? गोवर्धन. डोंगर वाट पाहतोय. का बरं वाट पाहतोय? म्हणतात त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांनी राम सेतू तयार केला. आता दसकटे नाही म्हणतात,
ते म्हणतात त्यांनी तुमच्या असं अंधश्रद्धा आणि पाण्यावर कुठं दगड तरंगतात का फलानं होतं का, या शेंबड्यांचं ऐकत जाऊ नका. हा, हे त्यांनी तुमची दिशाभूल करण्याकरिता जन्माला घातले आईबापांनी महाराज. हा, कशाला त्यांनी पिलावळ काढली असेल ही सगळी आणि दिली माणसांमध्ये सोडून महाराज तुमचे बुद्धिभेद करायला. आणि आपल्या अकला आपण गहाण ठेवतो आणि त्यांचं ऐकतो आणि त्यांचं ऐकून आपण आपल्या धर्माला नावं ठेवतो आणि आपला धर्म पायाखाली तोडवायचा प्रयत्न करतो. लाजा सोडून दिल्या लोकांनी. हा, आपल्या धर्माविषयी, आपल्या देवाविषयी, आपल्या संतांविषयी, आपल्या शास्त्राविषयी, आपल्या ग्रंथाविषयी जर कोणी वाकडं तिकडं बोलत असेल तर सहन करून घ्यायचं नाही महाराज. जर सहन करून घेत असाल तर तुम्ही मुर्दाड आहात. हे काय फक्त कीर्तनकारांचं काम नाही, उक्त नाही घेतलं कीर्तनकारांनी, हे प्रत्येकाचं काम आहे. कपाळाला गंध लावित असाल, गळ्यात माळ घातली असेल, स्वतःला हरिभक्तीपरायण पारमार्थिक हिंदू म्हणून घेत असाल तर हिंदू देवदेवतांच्या विरोधात, शास्त्र संतांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर सहन करायचं नाही, तात्काळ त्याला त्यांनी महाराज विरोध करायचा. हा, गरज आहे महाराज, त्याची आवश्यकता आहे. हा, म्हणून त्यांनी महाराज हे पण सांगायचे, आम्हाला काय भीती वाटत नाही, आम्ही वक्ते बाबांचे भक्त आहोत महाराज. मुर्दे त्यांनी जे काय होईल होऊन लोक काय करतील, एक दिवशी मरायचंच आहे. हा, म्हणून त्यांनी असू द्या, लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा सांगतो. म्हणून त्यांनी महाराज हे लोक काही म्हणतील तिथंच त्याचा मोड खोडला पाहिजे, नाही तर ते वाढलं रोपलं की मग फार त्रास होतोय महाराज. हा महत्वाचा विचार आहे. त्यांना वाटतं आपल्याला कोणी बोलणार नाही, आपल्या विरोधात कोणी त्यांनी बोलू शकत नाही असं होतं. मग तुम्ही गाहाळात म्हणून हा महत्वाचा. लोकांना वाटतं कशाला उगाच घेण्यात देण्याचा शिन करायचा, उगं तोंड टाकायचं, लोक खवळे, आपल्याच अंगावर काही बला आली, घेण्यात देण्याचा त्रास होईल, मग कोणी आपल्याला तुम्ही सोडवायला. देव काय मेला का मग? हा, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण तुकोबराय म्हणतात. मग जर जन आम्हाला त्रास देत असेल देव काय करू नये महाराज. म्हणून भगवंताच्या जीवावर त्यांनी धर्मकार्य केलं पाहिजे, फार महत्वाचं. असू द्या, राम सेतूवरून फाकलं होतं. राम सेतू तयार केला आणि तो त्यांनी वानरांनी दगड आणले, पाण्यावर तरंगले आणि मोठा राम सेतू तयार झाला. हनुमंतराने सेतू तयार करण्याकरता एक पर्वतच उचलून आणला. आता तो पर्वत घेऊन चाललेच होते उड्डाण करून. दुसरा वानर आला. तो वानर म्हणला, हा राम सेतू तयार झाला म्हणले, आता तुमच्या पर्वताची गरज नाही, ठेवायचंच. तो ठेवला खाली. खाली ठेवल्यावर त्या पर्वताला वाचा फुटली. तो म्हणला, हनुमंता मला किती आनंद झाला होता, मला असं वाटलं मी रामाच्या कामाकरता चाललो, आता राम सेतू करता माझा त्यांनी उपयोग केला जाईल, मी किती भाग्यवान आहे. आणि ठेवलं मध्येच मला आणून, जर तिकडं नाही माझ्या जागेवर पण नाही, आता काय करायचं. हनुमंताला त्याची दया आली महाराज, करुणा आली. हनुमंतराय त्याला म्हणले, हे बघ, मी तुला शब्द देतो, वचन देतो. काय वचन दिलं? हे त्रेतायुग आहे, या त्रेतायुगामध्ये मी तुला उचलून आणलेलं आहे आणि राम सेतू करता चाललो तर तुला इथंच ठेवलेलं आहे. वचन असं देतो, पुढचं जे युग येणार आहे ते द्वापार युग आहे आणि त्या द्वापार युगामध्ये हाच राम कृष्ण रूपानं प्रगट होणार आहे. जसं आज मी तुला उचललेला आहे, मी शब्द देतो, त्या द्वापार युगामध्ये हा राम कृष्ण रूपाने येऊन तुला उचलून घेईल. आणि तोपर्यंत वाट बघ. तो डोंगर वाट पाहतोय महाराज, त्याला असं वाटतं राम येणार आहे आणि कृष्ण रूपात येणार आहे, मला उचलून घेणार आहे. म्हणजे डोंगर सुद्धा वाट पाहत होता. प्रत्येक जण वाट पाहतोय, प्रत्येकाला भगवान भेटावा अशी अपेक्षा आहे. प्रत्येकाच्या अंतकरणात भगवंताच्या दर्शनाची आस लागलेली आहे. सर्वांच्या अंतकरणात तळमळ निर्माण होते आहे. अजून सांगू का, भगवान आपली तळमळ पोटात निर्माण झाल्याशिवाय भेटतच नसतो. तळमळच पोटात निर्माण व्हावी लागेल. हे परमार्थ म्हणजे काय, बोलाचा भातन बोलाची कढी आहे का? असं लगेच माळ घातली, लगेच म्हणजे सोमवारी माळ घातली बुधवारीच म्हणला देवा मला अजून कस का, तुझ्या बापाचं नोकर आहे का? लगेच बुधवारी म्हणतो तोंड वर करून मला देव भेटला पाहिजे. काही घासाक मोठे व्हा म्हणायचं, जरा घासावी लागते त्याला. बिगर घासता कस काय होईल? हे फार सुंदर गातात, उगच गायला लागले का? अंडे टाळ गळ्यात घातले म्हणा म्हणले, लगेच हिने घासलेली आहे फार, हे उगच वाजवतात का? हे वाजवण्याकरिता घासत ते खुडखुड खुडखुड करतं की नाही मला, त्याची ती बोलच ऐकत राहावी वाटतात. घासली त्यानं म्हणून त्याला वाजवता येतात. फार महत्वाचा मुद्दा आहे. हे घासल्याशिवाय कसं काय जमेल? तशी परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची कुठं घासाघीस करावं लागेल ना. आपल्याला घर सोडायची माहित नाही, घर कोंबडे घरातूनच कुकूचिकू करतात आणि वरून वाटतं देव भेटावा. असं कसं काय देव भेटेल? मला घरातून बाग दिलं आणि देव भेटत असतो का? ग्रह प्रपंची जरी देव जोडे तरी का सेविती गिरीकडे. म्हणून त्यांनी राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे, ते काय बावळट आहेत वय. घरदार सोडून त्यांनी जंगलात निघून गेले, भगवंताचं भजन करायला लागले. म्हणून ते मग शहाजूक लोक सांगतात, फार शहाजूक, फार मग त्यांच्यासारखे कोणीच नाही महाराज. मग त्याने सांगायचं प्रपंचात राहून परमार्थ करावा, देवधर्म त्यातली त्यात करीत जावा, त्यातली त्यात करावा. मग म्हणतात तुकाराम महाराज नाही का ग्रहस्थाश्रमी होते, त्यांना नाही का ग्रहस्थात राहा. मग ते घरी किती दिवस राहत होते, भांडाऱ्यावर किती दिवस राहत होते रे? भामचंद्रावर घोड्यावर किती दिवस राहत होते? नामदेव महाराज नव्हते का प्रपंचात? 15 माणसाचा परिवार होता, तरी पण प्रपंचात राहून आणि 18 वर्ष धर्माचा प्रचार करीत पंजाबात फिरत होते. ती कुठं लावायचं? 18 वर्ष द्या सोडून, 18 दिवस तरी आपल्याला घर सुटतं का? 18 दिवस द्या सोडून, 18 तास तरी सोडता येते का घर माणसाला? आता 12 वाजून जाऊ द्या बरं, मग कशी कसमस होते पोटात बघा. काहीतरी घाई असते माणसाच्या पोटात, 2 तास सुद्धा सहन होत नाही. 18 तास कशी काय काढतील? 18 तास जमत नाही, 18 दिवस कशी काढतील? 18 वर्षाला आमची गोष्ट राहिली.
त्यांनी प्रपंचात राहून पारमार्थ केलं, पण असा केला महाराज, सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचं चिंतन केलं. कसमच झाली, तळमळ अंतकरणाची झाली, भगवान भेटावा. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तळमळ अंतकरणाची झाली, भगवान भेटावा म्हणून. आणि म्हणून सर्वांच्या अंतकरणामध्ये त्यांनी एकच आस आहे, भगवान भेटे. एक विषय येतो सकाळांचा हरी, सर्वांच्या चित्ताचा विषय हरी आहे. त्याने यावं, त्यानं दर्शन द्यावं अशी भावना निर्माण झाली, पण देव येत नाही. आणि फार वाट पाहून सुद्धा येत नाही. मग मात्र सर्वांना होऊ लागलं, त्याचं नाव आहे दुःख. सर्वांना दुःख वाटायला लागलं, अजून काय येत नाही. त्याने यायला पाहिजे होतं. आपण त्याच्याकरिता आलो, आपण अट्टहास करत आलो, आपण अवतार घेऊन आलो, आपण इथं त्यांनी गोपाळ गोपिका होऊन बसलो, आणि अजून येत नाही, अजून येत नाही. फार दुःख अंतकरणात निर्माण झालं. कोणाला? ज्यांनी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती केली त्यांना दुःख व्हायला लागलं. पण ते दुःखी झाले, महाराज देव येत नाही म्हणून. मग त्यांची ती तळमळ भगवंतानं जाणली, आणि जाणल्यानंतर भगवंतानं विचार केलं, गेलं पाहिजे. कसं जाणार आहे भगवान? भगवंताने निमित्त केल्याशिवाय भगवंताला जाता येत नाही. काय निमित्त करावं? पृथ्वीवर पापाचा भार झाला, वाईट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले. कंस जन्माला आला, दुर्योधन जन्माला आला, दुःशासन जन्माला आला, जरासंध जन्माला आला, शिशुपाल दंतवक्र जन्माला आले, शाल्व जन्माला आला, काशीराज पौंड्रक जन्माला आला. हे सगळे वाईट वाईट लोक आहेत महाराज, जे अधर्म वाढवणार आहेत. काय अधर्म वाढवतात? अधर्म वाढवतात म्हणजे त्यांनी तिघांचा छळ करतात. तिघांचा कोणाचा? ब्राह्मणाचा, गोमातेचा आणि भक्तांचा छळ करतात. यांचा छळ होऊ लागलं की अधर्म वाढला म्हणून समजा. आता बघा, लोकांना या तिघांचीच ॲलर्जी आहे. आता लोकांना ब्राह्मणांची ॲलर्जी झाली महाराज. लोकांना ब्राह्मण आवडत नाही. त्याच्या काड्या मोडायला सोडा, नुसतं गळ्यात खलबत्ताच बांधला तो कुटायला, याचं गुट त्याचं गुट, साऱ्या जगाचं कुटीत राहायचं. आपल्या खाली काय का जळणं महाराज? फक्त घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांची उचापती करीत राहायच्या, आणि ब्राह्मणाची निंदा करायची तोंडारी. कशाला ब्राह्मणाची निंदा करायची? ब्राह्मणाने काय वाकडं केलंय आपलं? पण खपत नाही महाराज लोकांना ब्राह्मण. तू म्हणा, तू काय ब्राह्मणवादी आहे का? नाही, मी त्यांनी संतांचा भक्त आहे, आणि संत म्हणतील त्या मार्गाने मी चालणार आहे. म्हणून संतांच्या दृष्टीने जर पाहिलं तर वर्णानाम ब्रह्मणो गुरु म्हणून त्यांनी संत प्रतिपादन करून सांगतात. तुकोबारायांसारखे महापुरुष ब्राह्मणांचा आदर करतात. माझा भगवान ब्राह्मणांचा आदर करतो. भगवान गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. मी या धर्माचा त्यांनी पाईक असल्या कारणाने मी ब्राह्मणांची निंदा करणार नाही, विरोधात बोलणार नाही. मग म्हणले त्यांनी ते असे करतात तसे करतात. अरे कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवा, जो करील तो भोगील ना. तुमच्याकडे काय आलंय का? काय लायसन दिलंय कोणी? त्यांनी याची निंदा कर, त्याची निंदा कर. जो कर्म करणार आहे त्याचं त्या फळ त्याला भोगायला येणारच आहे. लोकांच्या उचापती कशा करत करायच्या महाराज? म्हणून ब्राह्मणाची निंदा करायची नाही. लोकांना ब्राह्मण चांगले आवडत नाही. गोमाता तर लोकांना नकोच वाटते महाराज. ते जर्शीन वस्टन जनावर आलं ना, ते जास्त दूध द्यायला लागलं, तेव्हापासून गावरान गायची फार वनवास आला महाराज. फार गोमाता तिचा फार वनवासच झाला महाराज. मग गोमाता लोकांना नको वाटते. आणि भक्तांकडे पाहिलं मग तर तळपायाची आगच मस्तकाला जाते. थोडा गांधावालं शेंडीवालं पाहिलं की ह्या चिडकच उठते महाराज त्याच्या डोक्याची. तुम्ही असे टोप्या घालून आणि हे तगणी महाराज माळा बेळा घालून हिंडले का? मग त्यांना असं वाटतं हे बावळटच. माळावाले सगळे बावळट, आणि तू फारशा आजूक झाला. काय 2-4 त्यांनी पुस्तकं शिकला आणि एखादी डिग्री त्यांनी पदरात पाडू. काय करते डिग्री? पोट भरायची विद्या शिकला म्हणजे काय जास्त शिकला वैरे? काय डॉक्टर होणं म्हणजे काय फार अवघड गोष्ट असते का? वकील होणं, इंजिनियर होणं, साहेब होणं म्हणजे काय अवघड गोष्ट असते? अक्कल थोडीफार चालली, बुद्धीच्या बळावरती हे सगळं प्राप्त करून घेता येऊ शकतं. काय करशील ते करून, फक्त पोट चांगलं भरशील लोकांपेक्षा. लोक पत्र्याच्या खोलीत राहतील, तू स्लॅबचं बांधशील. लोक गोधडीवर याच्यावर कशावर झोपत असतील, तू डनलपच्या गादीवर झोपशील. लोक चटणी मिरची खाऊन राहत असतील, तू त्या चांगले पक्वान्न खाशील. याच्यापेक्षा बदल काय करशील? मग पोट भरण्याच्या विद्येनं मनुष्य मुक्त होत नाही. मुक्त होण्याकरिता ब्रह्मविद्याच असावी लागते, आणि ती ब्रह्मविद्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांकडे आहे, भक्तांकडे आहे महाराज. फार महत्वाचा विचार आहे. म्हणून भक्त अतिशय महत्वाचा आहे. म्हणून भक्ताची अलर्जी झाली लोकांना. उठसूट चांगली मार. कोणी उठायचं का माळ करायला नावं ठेवायचं, आणि कोणी म्हणायचं आमकं करायचं, तमकं करायचं, फलानं करायचं. म्हणे तुम्ही माळकरी असेन तसे तुमच्यामुळं पाऊस पडना. काही म्हणतात महाराज लोक. अरे आम्ही माळकरी वारकरी आहोत म्हणून आभाळ तरी निघतंय. नुसतं तुमच्या जीवावर सोडलं असतं तर खकाला सुद्धा आला नसता महाराज. अशी तुमची अवस्था आहे. कशाला नरके दागणी महाराज अशा पद्धतीचे वारकऱ्यांना नावं ठेवतात आणि भक्तांना नावं ठेवतात. सहन करतात तुम्ही म्हणून नावं ठेवतात. नाव नाही ठेवून द्यायचं, अजिबात ऐकून नाही घ्यायचं. पवित्र आपलं जीवन आहे. आपण भगवंताचे भक्त आहोत, आपण वारकरी आहोत, आपण चांगल्यांचे लेकर आहोत. मग आपल्या तोंडावर जर त्यांनी आपल्या या परिवाराला कोण नाव ठेवतात, का बरं सहन करायचं? मी नाही सहन करून घेणार. तुम्ही करीत असाल तुमचं तुम्ही पाहून घ्या. म्हणून त्यांनी भक्तांवर अत्याचार झाला, गोमातेवर अत्याचार झाला, ब्राह्मणांवर अत्याचार झाला की अधर्म शिगेला जातो, आणि त्यांनी धर्माची घडी मोडू लागते. अधर्माची शिग चढे
धर्माची मोडे अशी अवस्था होते. पृथ्वीवर पापाचा भार त्यांनी होऊ लागला आणि मग मात्र त्यांनी पृथ्वी व्याकुळ झाली. भगवंताच्या समोर गेली, विनंती करायला लागले. भगवंतानं तिची विनंती जाणली, निमित्त केलं. या पृथ्वीचा त्यांनी भार घालवायचा पापाचा, मग यायचं. मग आकाशवाणी झाली, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. ब्राह्मण गायी आणि भक्तांचा सांभाळ कर, तिघांचेच नाव घेतले महाराज. यांचा सांभाळ करण्याकरिता परमात्मा देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह कोणाबरोबर करावा, उपवर झालेली आहे असा प्रश्न कंसाला पडला. त्यानं शेजारी असणारं त्यांनी गाव आहे सौरी गाव. सौरी गावामध्ये त्यांनी राजा राहतो शूरसेन. या शूरसेनाचा असणारा मुलगा आहे वसुदेव. त्या वसुदेवाला बोलावलं आणि बोलावून त्याला सांगितलं माझ्या बहिणीशी लग्न कर. वसुदेव म्हणला माझे पहिले 6 लग्न झाले आहेत, मला आता 7वं लग्न करायची इच्छा नाही. रागावला ना कंस, हातात तलवार घेतली, मला 7वं लग्न करतो का नाही मुंडकच ओढून टाकतो. वसुदेवानं विचार केला याच्या हातानं मरून 6 बायकांचा वनवास आणण्यापेक्षा 7वं लग्न केलं चांगलं. म्हणून 7वा विवाह त्यांनी संपन्न झाला. विवाहातच त्यांनी महाराज विघ्न आलं, वरात मिरवा लागला. कंस सारथी झाला रथाचा. देवकी वसुदेवाला रथात बसवलं, मिरवणूक सुरू झाली. परत आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर त्या आकाशवाणी सांगितलं कंसा मूर्खा, जिची वरात मिरवतोस तिच्याच पोटी 8वा येऊन तुला मारणार आहे. मग मात्र घाबरला, देवकीला मारहाण करू लागला. वसुदेवानं हात पकडला, 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या. त्यानं दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल त्यांनी महाराज देवकीला 6 लेकर झाले. 6ची 6 कंसानं मारले महाराज. कीर्तनात उशीर झाल्यानंतर लवकर होतात आणि लवकर मरतात. त्याच्यामुळे ते झाले पण मारले पण. 6ची 6 झाले आणि त्या कंसानं मारले. 7वा गर्भ आला. तो आल्यानंतर योगमायेनं पळवला. या कंसाच्या भीतीनं वसुदेवाची असणारी पत्नी रोहिणी नंदराजाच्या आश्रयाला जाऊन राहिली होती. तिच्या गर्भात नेऊन स्थापन केला. 7वा गर्भ त्यांनी महाराज तिथे नेऊन पोहोचविला. भाद्रपद शुद्ध षष्टीला बलभद्र प्रगट झाला. तो प्रगट झाला, सर्वांना आनंद झाला. रोहिणी प्रसूत झाली. बाळाने डोळेच उघडले नाहीत. हे बाळ डोळे का उघडत नाही म्हणून ब्राह्मणांना बोलावलं. त्याचं ते पंचांग त्यांनी पाहिल्यानंतर कळालं हे सामान्य लेकरू नाही, प्रत्यक्ष शेष नारायण प्रगट झालेला आहे. आणि शेष नारायण म्हणजे भगवंताचं आसन. ज्या अर्थी भगवंताचं आसन इथं आलेलं आहे त्या अर्थी भगवान पण इथे येणार आहे. सगळ्यांना कळालं. विचारलं त्या ब्राह्मणांना आम्ही काय केलं पाहिजे. ज्या अर्थी हा शेष नारायण इथं प्रगट झालाय त्या अर्थी त्याच्यावर शय्या, शेष शय्या आहे ना, त्याच्यावर पहुडणारा परमात्मा पण येणार असेल. तो यावा आणि आमच्या गावात यावा. कुठे येईल म्हणे, आपल्या राजाला बऱ्याच काळापासून संतती नाही. नंद राजाला, यशोदेला बऱ्याच काळापर्यंत संतती झाली नव्हती. आमच्या राजाच्याच घरी भगवंतानं प्रगट व्हावं अशी सर्वांनी मागणी केली. काय केलं पाहिजे. सगळ्या गावकऱ्यांना सांगितलंय बघा तुम्ही सर्व आबाल वृद्धांनी त्यांनी अशा पद्धतीने निर्जला एकादशीचं व्रत करा. निर्जला एकादशी, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी 15 दिवसाची निर्जला एकादशी करायला सुरुवात केली. असं व्रत सर्वांनी केलं. त्याचा परिणाम असा झाला, यशोदा राणी गर्भवती झाली. सर्वांना आनंद झाला. आपली तपश्चर्या फळाला येणार आहे. यशोदेला त्यांनी मुलगा होणार आहे, नंदराजाला मुलगा होणार आहे. इकडे यशोदा गर्भवती आहे, तिकडे वसुदेव आणि देवकीच्या घरी भगवान प्रगट होणार आहे अष्टम गर्भरूपानं. भगवंतानं दिव्य तेज रूपानं वसुदेवाच्या हृदयात प्रवेश केला. वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश केला. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंसाचं हृदय जळू लागलं. कंस व्याकुळ झाला. 9 मास पूर्ण होत आले. देवदेवता भगवंताचं स्तवन करण्याकरिता आल्या. गर्भस्तुती हरी सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांच योनिम निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वं शरणम प्रपन्ना. भगवंताची शरणागती देवदेवतांनी केली. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला, रोहिणी नक्षत्र आलं. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले आणि आता मात्र भगवंताच्या प्राकट्याची वेळ आली. रात्रीची 12 वाजले. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडला. त्या प्रकाशानं दिव्य असणारी आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष प्रगट झाली. वसुदेव देवकी बरोबर भगवंताने संवाद केला आणि या संवादातून सांगितलं तुम्ही मागच्या जन्मात मोठी तपश्चर्या केली होती म्हणून मी आलेलो आहे. आता फक्त यायचं आपलं ठरलं होतं, थांबायचं ठरलं नव्हतं. मग मला जायचंय. कुठे जायचं असं विचारल्यावर भगवान स्वतःच सांगू लागला. नंदाच्या घराला मजनी गोकुळा, मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. माया उपजली जेथे, ठेवी मज आणि येथे.
म्हणते अजय जगपाळ दिव्या मोहिनी गोपाळ नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला नंदराजाच्या घरी गोकुळाला घेऊन जा. भगवंतानं मुद्दा सांगतो बघा ना, आपल्या सगळ्यांना देवाकडे जावं वाटतं की नाही? वाटतं ना. मंदिरात जावं वाटतं, दर्शनाला जावं वाटतं. आपल्याला जावं वाटणं याच्यात काय नवल आहे महाराज? नवल कशात आहे? देवाला आपल्याला भेटायला यावं वाटणं याच्यात नवल आहे महाराज. खरंच ना. आपण म्हणू शकतो आपलं कर्तव्यच आहे देवाकडे जाणं. इथं तसं नाही झालं, उलट झालं. काय? देव म्हणतो मला त्यांच्याकडे घेऊन चला. महत्वाचा मुद्दा आहे. देव म्हणतो मला त्यांच्याकडे जायचं. असं होण्याकरिता किती पावन त्यांचं जीवन असेल नाही? नंदराजाचं, त्या यशोदेचं, त्या गोपाळांचं, त्या गोपिकांचं, त्या सगळ्या गोमातांचं केवढं पवित्र निर्मळ असणारं जीवन असेल की देवाला वाटतंय त्यांच्याकडे जावं. याच्यातून काय शिकायचं? याच्यातून हे शिकायचं की आपल्याला सुद्धा असं झालं पाहिजे आणि देवाला आपल्याला भेटायला यावं असं वाटलं पाहिजे. मग देव आपल्याला भेटायला यावा याच्याकरिता आपण काय केलं पाहिजे? आपण सुद्धा तेवढं निर्मळ जीवन केलं पाहिजे की भगवान त्यांनी म्हणेल मला त्याला भेटायला जायचंय. मला फार उदाहरणं माहिती आहे तो, पण हे नेमकं उन्हाचा कहर आहे ना, आणि 9:45 सुरू झालं तर निदान 12:15 तरी थांबावं असा विचार करून मी धावपळ करीत त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर देवाला भेटायला जावं वाटतंय फार भक्तांना, फार कासावीस होतं. एक उदाहरण सांगतोच मला, तुम्ही ऐकू. मला आता मोह आवरत नाही सांगायचं म्हणून सांगतो. लक्षपूर्वक ऐका. जाऊ दे, काय फार जास्त ऊन झाल्याने माणसाला काय तडे पडत नाहीत. आणि देवानं वरतून छत्री धरली जरा आभाळ पण आहे थोडंसं, म्हणजे काय 12:30 वाजून असा अर्थ लावू नका. मी वेळेत थांबेन. खरोखर वक्त्याला सुद्धा सगळ्या लोकांच्या भावना कळायला पाहिजेत. मी तुमचा जीव खाणार नाही. वेळेत थांबण्याचा नक्की प्रयत्न करीन. लक्षपूर्वक आहे. उदाहरण म्हणून सांगतो. काय झालं? भगवती मीरा छोटी होती की नाही, 4-5 वर्षाची. ती लहान असताना तिने एक वरात पाहिली महाराज. वरात राजपूत समाजात जन्माला आली होती. वरात पाहिली आणि वरात पाहिल्यानंतर त्या वरातीत घोड्यावर बसून नवरदेव चालला होता. तिने तिच्या आईला विचारला, हे घोड्यावर बसून काय कोण चाललंय? ती म्हणली तो नवरदेव आहे. ती म्हणली नवरदेव काय जिन्नस असते? आता 4 वर्षाच्या एकाला काय नवरदेव करतो? नवरदेव म्हणजे काय? ती म्हणली तो नवरीला आणण्याकरिता चाललाय. म्हणे नवरी म्हणजे कोण असतं? नवरी म्हणजे मुलगी असते म्हणले, आणि तो मुलगा आहे आणि बायको आणण्याकरिता चाललाय. मग हे सगळं तिला ऐकल्यानंतर मग पुढचा प्रश्न विचारला तिने आईला. म्हणजे आई मग मी पण मुलगी आहे? म्हणे हो. मग मला पण नवरदेव येईल? म्हणे येईल. मग सांग माझा नवरदेव कोण आहे? आता 4 वर्षाच्या लेकीला काय सांगेल बरं आई नवरदेव कोणता आहे? तिथं त्यांनी भगवंताची एक प्रतिमा, भगवंताचं चित्र काढलं होतं, श्याम सुंदराचं, श्रीकृष्ण भगवंताचं. तिनं त्यांनी मला तिचा उगाच नाद मोडायचा म्हणून त्या भगवंताकडे हात केला. म्हणे हा तुझा नवरदेव आहे. 4 वर्षाच्या मिरेला आईनं सांगितलं हा तुझा नवरदेव आहे आणि तो तुला घ्यायला येणार आहे. तिला वाटायचं आता तो येईल आणि मला घेऊन जाईल, तो येईल मला घेऊन जाईल. अशी 4च वर्षाची होती महाराज. अजून एखाद्या वर्षाचं वय झालं असेल आणि योगायोगानं त्या गावामध्ये एक साधू बाबा आले. ते साधू बाबा हातामध्ये त्यांनी महाराज श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती घेऊन आले. ते कृष्ण भक्त होते आणि त्यांचं आराध्य असणारं देवन कायम छातीला लावून होते महाराज. त्याला आपल्यापासून लांब करायचं नाही असं छातीला लावूनच होता कृष्ण. त्यांनी महाराज घेऊन गेले आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज नेमकी मीराबाईच्या त्यांनी घरामध्ये प्रवेश केला. तिच्या आजोबांनी वगैरे त्यांचं स्वागत केलं. बसायला त्यांनी आसन दिलं. हातात कन्हैया दिसला. या मीराबाईने लांबून पाहिलं. म्हणे तोच आहे. आई मला म्हणली हा तुझा नवरदेव आहे. मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नकोय, हा माझा नवरदेव आहे मला घ्यायला झाला असं तिला वाटलं. धावतच बाबांच्या समोर त्यांनी महाराज गेली. बाबा हा मुरलीधर, हा कन्हैया, हा नटखट असणारा श्रीकृष्ण परमात्मा हा त्यांनी माझा आहे, तो माझा पती आहे, तो मला भेटण्याकरिता आलेला आहे, मला देऊन टाका. बाबाने अजून छातीला घट्ट धरली मूर्ती. ती म्हणली येडी आहेस का काय? माझा देव आहे, मी त्याचं भजन पूजन करतोय, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. घट्ट काळ झाला त्यांनी धरून ठेवली. बाबा सोडायला तयार नाही महाराज आणि ती ओढायला लागली. मग काय करू बाबा? रागावली, उभे राहिले खाडकन. आजोबांनी मध्यस्थी केली. बाबाला सांगितलं बाबा लहान लेकरू त्याला काही कळत नाही, तुमची मूर्ती तुमच्याजवळ राहू द्या आणि मूर्ती त्यांनी तुमच्याजवळ राहू द्या आणि तुम्ही त्यांनी मी मिरेला समजून सांगतो ही तुम्हाला मागणार नाही असं म्हणल्यानंतर खाली बसवायचं. अवघडले ते. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
अपार कुमारी हो. पाच वर्षाची असणारी 4-5 वर्षाची मीरा तिला कोंडून घेतलं महाराज घरात आणि बाबाला त्यांचा सन्मान करून अशा पद्धतीने पाठवलं. बाबा त्याच गावात मुक्कामाला होते. मीराबाई रात्रभर जागी होती महाराज, झोपली नाही. तिनं काही खाल्लं नाही. रात्रंदिवस रडत होती. माझा कन्हैया आला आणि मला न भेटताच निघून गेला. माझा कन्हैया आला, मला न भेटताच निघून गेला. फार व्याकुळ झाली. रात्रभर जागीच होती. काय झालं माहिती आहे? बाबा त्यांच्या ठिकाणावर गेले, मूर्ती ठेवली, झोपले. झोपल्यानंतर हा कन्हैया बाबाच्या स्वप्नात गेला आणि बाबाच्या स्वप्नात जाऊन त्यांनी महाराज 2 गुडघे त्याने जमिनीवर टेकवले आणि हात जोडून व्याकुळ होऊन बाबाच्या समोर विनंती करत होता, बाबा आज ती 4-5 वर्षाची चिमुरडी त्यांनी मला मागत होती ना, तुमच्याकडून हिसकून घेत होती. खरं सांगू का, ती सामान्य नाही हो. ती म्हणजे माझा जीव की प्राण आहे. ती म्हणजे गोकुळातली असणारी गोपी आहे आणि मी तिच्याकरताच या गावात आलेलो आहे. बाबा माझी विनंती आहे, तुम्ही मला तिच्यापर्यंत पोहोच करा. असं म्हणल्यानंतर स्वप्नात त्यांनी भगवान सांगत होता आणि रडत होता. त्याच्या डोळ्याला घळघळा अश्रू धारा लागल्या होत्या आणि विनंती करून त्यांनी पुन्हा पुन्हा म्हणत होता, बाबा माझ्यावर उपकार करा, मला त्या मिरेपर्यंत अशा पद्धतीने घेऊन जा. भगवंताची ती कसमस, भगवंताची ती व्याकुळता, भगवंताचं त्यांनी महाराज तो भाव पाहून बाबा त्यांनी महाराज अतिशय व्याकुळ झाले. त्यांची झोप मोडली, खाडकन उठून बसले आणि एवढ्या पहाटे त्यांनी महाराज ती मूर्ती हातात घेतली आणि मीराबाईच्या त्या महालाकडे जाण्याकरिता निघाले. मोठ्या मोठ्यानं हाका मारायला लागले. मीराबाईच्या आजोबा समोरून आले. ते म्हणले, बाबा चिंता करू नका, आमची मीरा तुम्हाला काही त्रास देणार नाही, काही काळजी करू नका. ते बाबा धकट त्यांनी महाराज मीराबाईच्या आजोबाच्या समोर आले. म्हणले, महाराज मी त्यांनी मीरेचा त्रास म्हणून आलो नाही, मी तुम्हाला सांगायला आलो, तुमची ती नाच सामान्य नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान 2 गुडघे जमिनीवर टेकून हात जोडून माझ्या समोर विनंती करत होता, बाबा मला तिच्यापर्यंत घेऊन चला, मी तिच्याकरिता आलेलो आहे, मला तिच्यापासून वेगळं करू नका. जगाचा मालक विनंती करून मला सांगत होता, मला दाखवा ती मीरा कुठं आहे. म्हणून घाईघाईनं त्यांनी महाराज मीरेच्या त्या महालापर्यंत गेले. तिच्या समोर 5 वर्षाच्या मीरेसमोर जटाजूट वाढलेल्या बाबानं साष्टांग प्रणिपात केलं. बाळा तुझं जीवन धन्य आहे, हा मुरलीधर तुझ्याकरताच आला, म्हणून त्याने हा माझा नाही तुझाच आहे, याला देण्याकरिता आलोय. देऊन टाकलं महाराज तिच्या हातामध्ये. फार महत्वाची गोष्ट आहे. जगाचा मालक व्याकुळ झाला, जगाचा मालक कासावीस झाला, जगाचा मालक त्यांनी महाराज तळमळला. कोणाकरिता? त्या मीरेकरता तळमळला. का बरं? तिचं जीवन तसं आहे महाराज, समर्पित असणारं जीवन आहे. म्हणून भगवान सुद्धा आपल्याकरिता तळमळला पाहिजे, अशी अवस्था आपल्या चित्ताची झाली पाहिजे. म्हणून त्यांनी गोकुळवासी लोकांच्या चित्ताची ही तळमळ भगवंताला कळती आहे. म्हणून वसुदेव देवकीच्या समोर प्रगट झाला आणि त्यांना म्हणतोय, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मला गोकुळाला पहिलं घेऊन झाला, मला त्यांच्याशिवाय करमत ना, मी त्यांच्याकरताच आलोय. पण देवा तुला न्यायचं कसं रे, तू एवढा मोठा झालास. भगवंतानं बालरूप धारण केलं. आता त्यांनी महाराज वसुदेवानं भगवंताला उचललं, बंधनं गळून गेली, द्वारपाल झोपे गेले, दरवाजे उघडले, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला, यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला. भगवंतानं चरणस्पर्श केला, यमुना दुभंगली, पलीकडच्या काठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती, आपला मुलगा तेथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, कारागृहात त्याने आले. कन्येनं आकांत केला, कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न केला, हातातून निसटली, आकाशात जाऊन उभी राहिली. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, तिने सांगून टाकलं. कंस भयभीत झाला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी सगळ्यात आधी सुनंदेला कळाली. नंदराजाला 2 बहिणी, एकीचं नाव नंदा आणि दुसरीचं नाव सुनंदा. ही सुनंदा गवळण यशोदेची सेवा करण्याकरिता अशा पद्धतीने आली होती. म्हणून सुनंदा गवळणीला त्यांनी महाराज सगळ्यात आधी बातमी कळाली. खिडकीतून डोकावून पाहिलं, नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया दिसू लागला. यशोदेचं झोपेतच बाळांपण झालं होतं महाराज. झोपेत बाळांपण होत नसतंय. बाळांपण म्हणजे भयंकर वेदना असतात महाराज, आपल्याला ते कळत नाहीत. मातृशक्ती आहे त्यांना विचारा, दुसरा जन्म होतो महाराज बायकांचा, भयंकर वेदना होत असतात. मग कशी काय त्यांनी महाराज झोपेत डिलिव्हरी झाली? त्याचं कारण आहे माया प्रगट झाली. ती माया किम किम न करोती अघटित घटना पटयसी माया, म्हणून त्यांनी अघटित घटना करणारी असणारी ही माया आहे. त्या मायेच्या प्रभावानं झोप लागली, भगवान प्रगट झाला. यशोदेला जागा केलं, वहिनी जागे व्हा, तुम्हाला मुलगा झाला. यशोदेला आनंद झाला. यानंतर सुनंदा गवळण नंदराजाला सांगण्याकरिता गेली. भल्या पहाटे गोमातेची सेवा करत होते, जन्मभर गोमातेची सेवा केली, म्हणून गोपाळ प्रत्यक्ष घरी जन्माला आला. गोमातेची सेवा फार महत्वाची असते. मायबाप माझ्या या 2 शब्दांमुळे जर एखादा माणूस गोसेवा करत असेल तर किती चांगलं होईल.
तुमच्या गोठ्याला जर त्या जर्सी होस्टन गाय असतील, मला त्यांचे काहीच द्वेष करायचे नाही, कोण्याही जीवाचा ना घडो मत्सर, मला त्या जीवाचा मत्सर करायचा नाही. पण विनंती करायची, तुमच्याकडे चारा असेल, तुमच्याकडे पाणी असेल, तर त्या गायांच्या बरोबर एकतरी गावरान गाय त्यांनी महाराज आपल्या गोठ्याला राहू द्या, आणि तिला त्यांनी महाराज सेवा केलीत तर ती तुमचं कल्याण करेल. महाराज फार महत्वाची गोष्ट आहे, ती तुमचं हित करणारी आहे. गोमाता फार महत्वाची आहे. म्हणून आता लोकांना आध्यात्मिक दृष्टीने जर सांगायला लागलो, ती गायत्री आहे, सर्व देवमय आहे, गावो विश्वस्य मातारा, असं जर सांगा लोकांना पटत नाही महाराज. ते आता ते वैज्ञानिक कारण सांगितलं की लोक स्वीकारतील महाराज. तिच्या श्वासातून ओझोन वायू प्रवाहित होतो, ज्याच्यामुळे सृष्टीचक्र चांगलं चालतं. तिची जी पायाची खुरा असतात ना महाराज, नापिक भूमीमधून जर चालत चालत गेली ना बराच वेळा, तर त्या खुरांचं आणि त्या भूमीचं घर्षण झालं का भूमी सुपीक होते. एवढं तिच्या खुरांचं महात्म्य. तिचं गोमूत्र कॅन्सर सारखे असाध्य रोग बरं करतं. तिचं दूध त्यांनी महाराज फॅट कोलेस्ट्रॉल अजिबात वाढू देत नाही, ते त्यांनी पौष्टिक असणारं असतं. तिचं त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या. तिचं जे शेण आहे ना, ज्या माणसाला टीबी झालेला असतो ना, त्या टीबी झालेल्या माणसाला भुई सारवण आणि उभं सारवण जर त्यांनी गायीच्या शेणानं, गावरान गायीच्या शेणानं जर केलं आणि 6 महिने जर त्याच्यात ठेवलं, तर त्या टीबीचा रोग सुद्धा त्यांनी महाराज त्याचा बरा होतो. ज्याला बीपीचा रोग आहे की नाही, बीपी कंट्रोलमध्ये राहत नाही, वाढतो कमी होतो, त्यानं गावरान गायीच्या पाठीवरून 5 मिनिटं फक्त रोज हात फिरवायचा महाराज, त्याचा बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. म्हणजे बीपी बरा होतो, शुगर त्यांनी बरी होते तिच्या दुधानं. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एवढी महत्वाची गोमाता आहे. काय हरकत आहे एक गाय आपल्या गोठ्याला असायला? आता ज्यांच्या घरी गोठे नाहीत त्यांनी काय करायचं, मग कशी काय सेवा करायची? त्याने एक गोसेवेचा डबा तयार करायचा. रोज आपण देवपूजा करतो, देवापुढे डोकं टेकवलं की 5 रुपये 10 रुपये त्या डब्यात टाकायचे. डबा भरला की ते पैसे त्यांनी मोजायचे. ज्याच्या घरी गाय असेल त्याला पैसे नेऊन द्यायचे. जर त्याच्यावर विश्वास नसला, पैसे दिल्यानंतर त्यांनी चाराचा आणला बरा, नाही तर मग तू किराणा घेऊन आला, मग काय करायचं? मग घोटाळा. अविश्वास माणसाच्या मनात असू शकतो, म्हणून त्याच्या हातात पैसे जर द्यावा वाटत नसतील, तर जेवढे पैसे डब्यात निघतील त्या डब्यातल्या पैशाचा घास घ्या, त्याची त्यांनी वैरण घ्या, त्याच्या कडबा घ्या, त्याच्या घरी नेऊन पेंड वालीस काहीतरी घ्या, त्याच्या घरी नेऊन पोहोच करा. आता ते कडबा तर नाही खायचं निदान, हे की नाही? मग हा महत्वाचा विचार आहे. मग गोसेवा अशी पण करता येते. जन्मभर गोसेवा केली म्हणून परमात्मा गोपाळ रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. फार आनंद झाला नंदराजाला. नवरत्नांची माळ सुनंदेला दिली, सगळ्या गावात गवळण अशा पद्धतीने फिरू लागली. पुत्र झाला यशोदेला. सर्व आनंद विभोर आहेत. सर्वजण त्यांनी महाराज बातमी ऐकून आनंदी झाले. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं त्यांनी बरोबर घेऊन भगवंताला पाहण्याकरिता आले. ज्यांना भगवंताला पाहण्याची आस लागली होती, भगवान येत नाही म्हणून अंतकरणामध्ये विलक्षण असणारं दुःख निर्माण झालं होतं, जे जीवनमुक्त झालेले महापुरुष आहेत, अवतार घेऊन आले आहेत, ज्यांच्या दुःखाची आधीच निवृत्ती झाली होती पण देव येत नाही म्हणून दुःख करत होते, त्या सगळ्यांना बातमी कळाली देव आला. सर्वजण देवाला पाहण्याकरिता आले. पाळण्यात घातलेल्या देवाचं मुख सर्व गोकुळवासी लोकांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर काय झालं? दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहता त्रिमुख गोविंदाचे, पाहता त्रिमुख गोविंदाचे, रंगनी रंगत बुलबुला बोलत, रंगनी रंगत बुलबुला बोलत, पाहता त्रिमुख गोविंदाचे, रंगनी रंगत बुलबुला बोलत, रंगनी रंगत बुलबुला बोलत. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहता श्री मुख पाहिलं सगळ्या गोकुळवासी लोकांनी. गोप गोपिका आले. देवाला पाळण्यात घातलं होतं. नंदा घरी झाली दाटी. दाटी झाली. 4 दरवाजे आहेत नंद भवनाला. ज्या घराला 4 दरवाजे असतात ना, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, त्याला त्यांनी महाराज अतिशय दिव्य सुंदर त्याला म्हणतात. चतुशाल भवन असं त्याला म्हणावं. 4 दरवाजे असतात. 4ही दरवाजांनी दाटी झाली. नंदा घरी झाली दाटी.
सर्वजण देवाला त्यांनी पाहण्याकरिता जाऊ लागले. एवढ्या जन्माची तपश्चर्या केली होती देव भेटावं म्हणून, कल्पची कल्प तपश्चर्या केली होती, मुक्त झाले होते. मुक्त होऊन मोक्षाला सुद्धा डावललं. स्वयंपाक झाला वाटतं आहे ना. विठोबा नरड्याचं दुकानच आहे महाराज. ते सुरुवातीला आम्ही आलो की रामकृष्णाने म्हणतो, पुढचं त्यांनाच म्हणायला होतं सगळं. एखाद्याला वाटतं फार फुगीर आहे, त्याला चाल सुद्धा म्हणायची एवढ्या, तसं नाही. ते घशाला खरंच जास्त त्रास आहे. जेवढं त्यांनी कमी करता येईल. बोलायच्या वेळ तर काही कोणी वाटेकरी होऊ शकत नाही. मग तुम्ही उभे आहात, ज्याच्यात वाटेकरी होऊ शकता नक्की होऊ शकता, म्हणून ते तुमच्यावर ढकलून दिलं जातं. म्हणून फुगीरपणा नाही त्याच्यात काही, सरळ आहे. हा त्रासच आहे. डॉक्टर म्हणतात बोलूच नको 1 तासापेक्षा जास्त, पण आता त्याला आम्हाला जास्त हौस आहे त्याची. आमच्या हौशेमुळेच सगळे हे म्हणतात फार काट्यावर थांबायचं. हे आमच्या कायम बरोबर असतात. ते म्हणतात एकदम वेळेत थांबलं पाहिजे. वेळेत थांबणारे महाराज फार चांगले असतात. लोक वाईट म्हणतील याच्यापेक्षा परत बोलवायचं नाही, त्याच्यापेक्षा काय होईल. असू द्या. सगळ्या गावाला आनंद झाला. सर्वजण भगवंताला पाहण्याकरिता आले. चतुशाला असणारं भवन आहे. एखाद्या घरात जर लेकरू झालं तर कोणाला आनंद होतो? आई वडिलांना आनंद होतो. जास्त झाला तर सगळ्या परिवाराला होतो. सगळ्या गावाला कसं काय होईल महाराज? आनंद होतो, आई वडिलांना होतो, परिवाराला होतो. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर भाऊबंद जर चांगले असले तर भाऊबंदांना होतो. त्याच्यापेक्षा जास्त जर स्वैर्य झालेला होऊ शकतो. अख्ख्या गावाला कसं काय आनंद होईल? एवढा आनंद गोकुळवासी लोकांना झाला. दुःख निवृत्त झालं, सुखाला पण सुख झालं. कशामुळे झालं? त्याचं कारण आहे, प्रत्येकाला वाटत होतं माझ्याच करता आला, माझ्याच करता आला. प्रत्येकाची तपश्चर्या होती. प्रत्येकाचे शब्द भगवंतावर जाऊन धडकत होते, देवा ये लवकर, तुझ्याकरता येऊन थांबलोय. म्हणून त्यांनी महाराज सर्वांची त्यांनी मागणी भगवंतानं पूर्ण केली होती. आणि परमात्मा माझ्याकरिता आला असं सर्वांना वाटू लागलं. म्हणून त्यांनी गोकुळवासी लोकांना एवढं सुख झालं की त्या सुखाची मोजदात करता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. का बरं झालं असेल? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, सर्व नरनारींना आनंद झाला. भगवान कृष्ण रूपानं नंदराजाच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. इकडे यांना आनंद झाला. आनंद व्यक्त करण्याकरिता काय केलं? गुढिया तोरणे करती कथा गाती. गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. अशा पद्धतीने त्यांनी महाराज आनंदोत्सव साजरा करू लागले. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. गोविंदानं सर्वांना छंद लावून वेधून घेतलं. यांना आनंद झाला, गोष्ट खरी आहे. तिकडं दुष्टाला मात्र चळकाप सुटला. कंसाला भय निर्माण झालं. कंसानं भगवंताला मारण्याकरिता षड्यंत्र सुरू केलं. सगळ्या असुरांची फौज बोलावली, माईक हातात घेतला, सर्वांना सांगायला लागला, मला ती दिवी आली होती, तिनं मला सांगितलं तुझा शत्रू पंचकृषीत कुठेतरी जन्माला आलाय, त्याला मारण्याकरिता जा. असं सांगतच होता. इतक्यात त्याच्या कानावर त्यांनी आवाज येऊ लागला, धप धप धप. कशाचा आवाज येतो म्हणून पाहिलं. एक बाई समोरून येत होत्या. फार उंच होत्या, धिप्पाड होत्या, काळ्या कबिन्न होत्या, केस पिंजारलेले होते, डोळे मोठे मोठे होते. माहिती आहेत ना तुम्हाला? त्यांचं नाव आहे पुतना. ही पुतना समोरून आली. काय रे दादा, काय करीत होतास? असं त्याला विचारलं. तो म्हणला, बरं झालं आलीस, माझा शत्रू जन्माला आला, त्याला मारण्याकरिता हे सगळे बोलावले. म्हणजे एवढे एवढे लेकरू जन्माला आलं, त्याला मारायला एवढे मोठे मोठे आणले, काय गरज आहे मला एवढ्या सगळ्यांची? मी जाते ना, लहान लेकराला मारायला काय लागतं? नरडीला नख दिलं की आता मरेल म्हणले. तेव्हापासूनच्या म्हणी आहेत महाराजा. केसानं गळा कापणे, नडीला नख देणे, मी जाते म्हणे मारण्याकरिता. असं म्हणल्यानंतर त्यांनी कंसाला आनंद झाला. म्हणले जा. ही पुतना मायावी रूप धारण करून आली. भागवतात तिचं वर्णन आहे. अहो बकीयम स्तनकालकुटम जिघांसया पायदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्य कमवा दयालुम शरणम व्रजेन. ही त्यांनी भगवंताला मारण्याकरिता आली. विष घेऊन आली महाराज. कालकूट नावाचं विष त्यांनी स्थानामध्ये भरून आली. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. चतुर्दशीला आली. चतुर्दशीला परमात्मा प्रगट झाला अष्टमीला, आणि ती आली चतुर्दशीला. चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी. त्या दिवशी आली. का बरं? ही पुतना म्हणजे अविद्या आहे, आणि अविद्या भगवंताला झाकण्याकरिता येत असते. शास्त्र असं म्हणतं, ही अविद्या त्यांनी महाराज स्वाश्रय आहे आणि स्वविषय आहे. त्याच्याच आश्रयाला राहते आणि त्यालाच विषय करते, म्हणजे त्यालाच झाकून टाकते. ती अनादी आहे आणि भावरूप आहे. अशी असणारी ही अविद्यारूपी पुतना भगवंताला मारण्याकरिता आली 14 क्रमांकाच्या तिथीला. ती 14 ठिकाणी राहते अविद्या. ठिकाणं मोजत राहा. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय किती झाले? 10. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किती झाले? 14. या 14 ठिकाणी अविद्या राहते. रामाला वनवास झाला होता की नाही? किती वर्षाचा? 500 वर्षाचा.
आहे की नाही? खरंच ना महाराज. आता पाचशेच म्हणायचं. आताशी कुठे त्यांनी महाराज चांगले दिवस अशा पद्धतीने रामलाला आले आणि तो राम त्यांनी मंदिरामध्ये प्रत्यक्ष पाहायला भेटला. आपण साक्षीदार आहोत महाराज. नाही तर आपल्यासारख्या कितीतरी पिढ्या मरून गेल्या, पण त्यांनी राम त्या टेंट मध्येच होता महाराज. किती रामाचा वनवास नव्हता मग काय होता? असू द्या. चांगले दिवस आले रामाला. लोकांना त्यांनी काय त्याच्याशी घेणं देणं वाटत नाही. लोकांना त्याच्याशी काही महत्व वाटत नाही. लोकांना फक्त आपले बंगले चांगले झाले पाहिजे. रामाचा बंगला चांगला व्हायच्या करता कोणाला काही त्यांनी वाटत नाही महाराज. पण आपले त्यांनी घरदार चांगले व्हावेत. आपण आनंदात टामटुमीत राहावं. ज्या रामामुळे आपण आहोत, ज्या कृष्णामुळे आपण आहोत, आणि ते त्यांनी वनवासात आहेत त्याचा विचार आपण करत नाहीत महाराज. महत्वाची गोष्ट आहे. आता माझं म्हणणं ज्याला कळत असेल त्याला कळत आहे, नाही कळत त्याला काय बाबा डोकं आपटून घेईन. सरळ मुद्दा आहे महाराज. कळणाऱ्याने कळून घ्यावं मला काय सांगायचं. म्हणून त्यांनी महाराज राम वनवासाला गेला. कैकेयीनं वनवासाला पाठवलं. किती वर्षाचा वनवास होता? 14. रामकथाकारच समोर आहेत, त्यांच्या समोर मला अजिबात रामायण सांगायचं नाही. ते सांगायला लागल्यानंतर असं सांगतात महाराज की त्यांचं ते युद्धकांड जर पाहिलं ना महाराज, समोरच्या माणसाला वाटतं खरोखरच आता पळून जावं का काय इथून. अशी त्यांनी महाराज डेंजर युद्धाची परिस्थिती असते. असू द्या. राम वनवासाला गेला. 14 वनवास 14 वर्षाचा वनवास सांगितला. काही अडाणी होती का? तिनं 12 वर्ष नाही सांगितले. ठोक आकडा सांगायचा ना. नाही तर 15 वर्ष नाही सांगितले. 12, 15, 14च का बरं म्हणली? त्याचं कारण रावण रूपी काम 14 ठिकाणी राहतो. रावण रूपी काम मारायचं आहे म्हणून त्यांनी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इथं राहणारा काम घालवायचा म्हणून राम पाठवला. तसं त्यांनी मला चतुर्दशीला पुतना आली, भगवंताला मारण्याचा प्रयत्न करू लागली. भगवंताने तिचा उद्धार केला. उशीर झाल्यामुळे लवकर गेला. शोषिले पुतना येणे मोहिलेले करू, आळीन संडे बाप रखुमा देवेवरू, म्हणून त्यांनी भगवंताने तिचा उद्धार करून टाकला. पुतना मारल्याची बातमी त्यांनी अशा पद्धतीनं कंसाला कळली. कंस भयभीत झाला. त्यानं महाबळ नावाचा असुर पाठवला. तो त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात आला. तो ब्राह्मण होऊन आला म्हणून भगवंतानं जीवेच मारला नाही. त्याला त्यांनी विटंबना केली. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, असं त्यांनी महाराज वर्णन आहे. कपटिया महाबळ भट्टा दिले पिढेदान, निळोपराय वर्णन करून सांगतात. म्हणून त्याला त्यांनी कपटी रूप धारण करून आला तो, म्हणून त्याला पिढदान दिलं. म्हणजे त्याला बसायला जो पाठ दिला होता, टेकायला पाठ दिला होता, पंचांग ठेवायला पाठ दिला होता, तो त्यांनी चांगलं सांगायला मला मुलगा फार चांगला आहे असं तसं आधी सांगितलं. नंतर म्हणलं हे चोऱ्या करील. अरे मग आपण त्याला समजून सांगू. मग म्हणे खोड्या पण करील. आपण त्याला काही शिक्षा देऊ. म्हणे त्यांनी व्याभिचार करील. म्हणे आपण काहीतरी दंड देऊ. म्हणे 16,108 बायका करील. देव म्हणलं सगळं खरं सांगतं, हे सगळं मी करणार आहे म्हणला. त्याच्या पुढचं सांगितलं म्हणजे कुळाला बुडून टाकणार. देव म्हणला ते पण मी करणार आहे. एवढा चांगला हुशार ज्योतिषी आपण कधी पाहिलाच नाही म्हणला. फार चांगला. देव त्याचं कौतुक करीत होता. थोड्या वेळानं म्हणलं हे पोरग घरात ठेवायच्या लायकीच नाही, याला पेटीत घाल, पेटीला कुलूप लाव, पेटी जंगलात नेऊन पुरून टाक नंदा, हे पोरग घरात ठेवू नको. देव मला तुझं कौतुक करून माझ्याच मुळावर उठला. आता काय करायचं? तुझी गंमत करतो म्हणला. ज्या पाटावर बसला होता देवानं पाटाला खोनवलं की पाट असं उंच आकाशात उडाल. त्याला घडभर कळच ना काय चाललंय ते. डळमळा पाटाने फेकून दिला. पहा त्या काळ दिला जो पाठ होता तो उंच आकाशात उडाला. हा पालथा पडला तोंड घशिके, रपकन दुसरा त्याने पाठ त्याच्या पाठीत जाऊन पडला. आता त्याला समजच ना काय चाललंय. तोपर्यंत बाकीचे सगळे अचेतन पदार्थ जागे, लाटणं, पोळपाट, सांडशी, चिमटा, उखळ, मुसळ, जात, त्याला काय म्हणतात रुमणं, ते सुद्धा निघलं महाराज. दे दनात दन, पोटात, पाठीत, डोक्यात, जिथं पडल तिथं मार बसायला लागला. पळायचा प्रयत्न करायला लागला. बाज आडवी आली त्यांनी दरवाजामध्ये. बाज त्याला जाऊच द्या ना महाराज. लोक म्हणतात मोडकी कशाची? राजाच्या घरची बाज. त्यांनी दंडम होती महाराज. तिच्यावरून पाय टाकून जायला लागला. त्या बाजानं धोतर धरलं महाराज त्याचं. वरून मार बसतोय. हे धोतर सोडवायचा प्रयत्न करतो. धोतरच सुटानं काय केला, शेवटी धोतराचा नाद सोडून दिला. आम्हाला मोर द्या, पिटलं तर पिटलं असा त्यांनी पळाला. धोतर पण गळून गेलं. जानवं त्यांनी तुटलं, पंचांग फाटलं. धोतर गळाले ढोंगणाचे. नागवास कंसाच्या समोर गेला. कंसा जाऊ नकोस. कंस काही ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. कंसानं अनेक असुर पाठवायला सुरुवात केली महाराज. कंस असुर पाठवतो आणि भगवान असुरांना मारतोय. हा त्यांनी एवढंच करण्याकरिता आला का असं नाही. हा भक्तांवर कृपा करण्याकरिता, त्यांना सुखी करण्याकरिता आला. सुखी करण्याकरिता काय करतोय? त्यांच्या अंगणामध्ये रांगतोय. यशोदेच्या अंगणात रांगू लागला. रांगता पायाखाली असुर मारू लागला आणि यशोदा राणी बरोबर त्यांनी गुलुगुलू बोलू लागला. ही भगवंताची लीला आहे आणि ती विशेष असणारी लीला आहे. ती आपल्याला कळत नाही. साधू संत प्रत्यक्ष पाहतात आणि फक्त पाहतात असं नाही, आपल्याला सांगतात सुद्धा. अंगणी रांगत गुळगुळा बोलत, अंगणी रांगत गुळगुळा बोलत, अंगणी रांगत गुळगुळा बोलत, अंगणी रांगत गुळगुळा बोलत. असुर लोळ बुडत चरणातळी, असुर रुळ चरणतळी, अंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगनी राग गुलगुला बोल. असुर चरणातळी
असुर चरणाकडे रंग निराग गुलगुलाब निराग गुलगुलाब रंग निरांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरण तळी भक्तांना आनंद देण्याकरिता काय करतो म्हणजे त्यांच्या अंगणात रांगू लागला. यशोदेच्या अंगणात रांगतोय. कसा रांगतोय म्हणे तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे टेकवतोय, तळहात टेकवतोय. का टेकवतोय त्याचं कारण सांगतो. पाय टेकवण्याचं कारण वेगळं आणि हात टेकवण्याचं कारण वेगळं. पाय टेकवण्याचं कारण असं आहे ती पृथ्वी भगवंताची पत्नी आहे आणि तिला हाताची नाही पायाची आवश्यकता आहे. ती भगवंताच्या चरणांची दासी आहे, भूदेवी आहे महाराज. हा तुम्ही बालाजीला जर कधी गेले तर दोन त्यांनी दिसतात दोन बाजूला, भूदेवी आणि श्रीदेवी. श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि भूदेवी म्हणजे पृथ्वी. असं त्यांनी दोन त्याला पत्नी आहेत. महत्वाची गोष्ट आहे. पण ही भूदेवी आहे तिला भगवंताच्या चरणांची आवश्यकता आहे. मग काय होतं ती चरणांची आवश्यकता अपेक्षा करते म्हणून पायाचा स्पर्श करतोय. मग हात का बरं टेकवतो, तळहात का टेकवतोय त्याचं कारण ती आली होती मला वाचवा, माझ्यावर पापाचा भार झाला म्हणून हाताने तिला सांत्वना करतो. हे बघ मी आलोय, तुझ्यावरचा पापाचा भार मी घालवणार आहे, चिंता करू नकोस. रांगण्यामागचं कारण आहे. रांगता रांगता लीला करू लागला. म्हणून त्यांनी रंगणी रांगत गुलगुला बोलत गुलुगुलू बोलू लागला महाराज. तुम्हाला गुलुगुलू बोलणं कळतं ना? नाही. लहान लेकर रांगणारे बोलतात की नाही? बोलतात. काय बोलतात तो? ते बाबा बाबा म्हणतात, आई आई म्हणतात, काका काका म्हणतात, असं काहीतरी बोलतात. हे असं बोलणं म्हणजे गुलुगुलू बोलणं असतं का? नाही. गुलुगुलू बोलणं म्हणजे एखादी अतिशय प्रिय व्यक्ती असावी प्रेमाची आणि तिच्यावर बोलण्याकरिता एकांत सापडावं आणि त्या एकांतात त्याने महाराज जे बोलणं होते की नाही गुलुगुलू, त्याला गुलुगुलू असं म्हणतात. मग हा त्याने महाराज गुलुगुलू बोलतो. कसं काय गुलुगुलू बोलत असेल? त्याचं नामदेव महाराजांना समजत नाही का एकीकडे म्हणतात रांगतो आणि रांगता रांगता गुलुगुलू बोलतो. कसं काय गुलुगुलू बोलतो त्याचं कारण सांगतो ऐका. नामदेव महाराज चुकीचे नाहीत, बरोबरच आहेत महाराज. हा कन्हैया त्यांनी भक्तांकरता प्रगट झाला आणि प्रत्येक भक्ताला जसं वाटेल तसं करत राहिला. म्हणून त्रेतायुगामध्ये एक भक्त होऊन गेली महाराज, चित्रलेखा. ती अहिरावणाची बायको होती. अहिरावण महिरावण होते ना, त्यातल्या अहिरावणाची असणारी बायको होती. आणि राम लक्ष्मणला पाताळात घेऊन गेले होते महाराज. ते कोंडून ठेवलं होतं. रामाला त्यांनी सोडवण्याकरिता हनुमंतराय गेले आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज त्या अहिरावणाला धरायचे आणि मारायचे. तो मेला की परत जिवंत व्हायचा. तो जिवंत होतो. कसं काय जिवंत होतो समजेच ना महाराज. रामप्रभूंचं त्यांनी सौंदर्य पाहून त्या अहिरावणाची असणारी पत्नी ही चंद्रलेखा, तिने त्यांनी रामाला पाहिलं ना, अंतकरण विभोर झाला. असं वाटलं हाच आपल्याला पाहिजे. मग ती हनुमंतराला भेटली, म्हणले हे बघ तू त्याला मारतो, पण मारतो मध्ये परत जिवंत होतं. ते का जिवंत होतं त्याचं कारण मला माहिती आहे. त्याला मारण्याची युक्ती मी तुला सांगू शकते, लवकर सांग म्हणले. तसे नाही सांगणार म्हणली. मग माझी एक अट आहे म्हणे. काय? ज्या रामाला तू घेऊन जाणार आहेस ना, तो राम त्याच्या बंदीतून सोडवायचा आणि सोडवल्याबरोबर माझ्या घरात आणायचा आणि माझ्या मंचकावर आणून बसवायचा. माझ्या मंचकावर जर रामाला आणून बसवणार असशील तर माझा नवरा मारण्याची युक्ती तुला सांगते. नवरा मारायचा कोणा करता? रामा करता. म्हणून त्यांनी हनुमंतराने शब्द दिला. आता राम तर एक पत्नी व्रत धारण करणारे आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत. लोकांच्या स्त्रीच्या मंचकावर कश काय जाऊन बसतील असा विचार त्यांनी महाराज मनात केला. हनुमंतानं पण तरी म्हणले प्रभूंचं कार्य आहे, आपण काहीतरी युक्ती करूया. हनुमंतरायकडे भक्ती शक्ती युक्ती तिन्ही पण गोष्टी आहेत महाराज. म्हणून त्यांनी शब्द दिला प्रभूंचं स्मरण करून. आणि मग मात्र त्यांनी तिनं सांगितलं म्हणे भोंगे आहेत, भोंगे अमृताचा कलश आहे, ते भोंगे अमृत घेऊन येतात, याला पाचतात म्हणून ते जिवंत होते परत. मग हनुमंतरांनी दणकाच उठावलं महाराज. भोंगा दिसला का मारलाच. सगळे भोंगे त्यांनी मारले महाराज. अमृताच्या कलशापर्यंत जाऊच दिले नाहीत. एक त्यांनी शेवटचा भोंगा राहिला, तो पाया पडायला लागला. तो मला मारू नको म्हणे. मग मारू नको, माझं एक काम कर म्हणे. काय? ती चंद्रलेखेचा असणारा पलंग लाकडाचा आहे ना, जा एवढा कुरतडून कार बारीक की वारा आला तरी उन्मळून पडला पाहिजे. ठीक आहे म्हणले. तो भोंगा तिकडे पलंग कुरतडण्याकरिता त्याने गेला. त्याने पलंग कुरतडला. इकडे अहिरावण अशा पद्धतीने मारतो. देवीचा भक्त होता. हनुमंतराने त्याची देवी घेतली, मोरीत घातली आणि स्वतःच्या अंगावर शेंदूर ओतून देवीच्या जागेवर बसली. ती पाया पडण्याकरिता आला का असाच धरला का असाच मारला महाराज. तो मारल्यानंतर त्यांनी महाराज प्रभूंना त्यांनी सोडवलं. मग विनंती केली, मी तिला वचन देऊन आलो. प्रभू म्हणले मी कसं काय येऊ? म्हणे तुम्ही फक्त तिथपर्यंत चला. भगवान तिच्या दारापर्यंत अशा पद्धतीने आले आणि वायुदेवाचं स्मरण हनुमंतानं केलं. काहीतरी करा, पलंग पाडून टाका. आतून कुरतडलेला पलंग त्यांनी वायुदेवाच्या झुळकीने खाली धाडकन पडला, कोसळला. मग तिला प्रश्न विचारला, मंचकावर बसायचो तिथपर्यंत ठीक आहे, मी रामाला घेऊन आलो. मंचक कुठं आहे सांग? तुझा मंचकच मोडून गेला, आता त्यांनी काय चालणार नाही, मी रामाला घेऊन चाललो. राम जाण्याकरिता निघाला आणि तिनं व्याकुळ होऊन पाहिला. त्याच्याकडे पाहून म्हणू लागली, रामा तुला प्राप्त करून घेण्याकरिता नवरा मारून टाकला रे.
माझ्या संसाराची राख रांगोळी करून टाकली, धूळधाण केली, तू प्राप्त व्हा म्हणून. नवरा पण मेला आणि तू पण चालला, आता माझं काय होईल. फार व्याकुळ होऊन भगवंताच्या समोर बोला. राम प्रभू गहिवरले महाराज. रामाला फार वाईट वाटलं. काय वचन दिलं माहिती आहे तिला? तिला सांगितलं, हे बघ, तुझ्या मनचगावर बसण्याकरिता कासावीस झालीस की नाही, मी तुला वचन देतो, या अवतारामध्ये तू माझ्याकरिता वेडी झालीस, पुढचा अवतार घेईन आणि मी तुझ्याकरिता वेडा होईन, असा तिला शब्द दिला महाराज. ती सामान्य नाही, तीच पुढच्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये प्रत्यक्ष राधा होऊन प्रत्यक्ष प्रगट झाली. तीच आहे महाराज राधा. ती राधा मोठी आहे, देवापेक्षा वयानं जास्त आहे, ती त्या गोकुळातच आहे आणि भगवंत तिच्याकरिता आलेला आहे. म्हणून त्यांनी महाराज तिचा छंद भगवंताला आहे. हा त्यांनी रांगतोय, रांगता रांगता खेळू लागला की मग यानं रडायला सुरुवात करायची. यशोदेनं त्याला फार समजून सांगायचं, पण समजून सांगून रडायचं थांबू नये. मग काय करायचं, एकच उपाय असायचा, त्या राधेला बोलवायचं आणि बोलून तिला सांगायचं, हे बघ, याला सांभाळण्याकरिता घेऊन जा. हे राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, राधे या श्याम सुंदराला घेऊन जा. मग तिनं त्यांनी छोट्याशा कन्हैयाला उचलून घ्यायचं आणि घरात न्यायचं आणि सगळ्यात आधी काय करायचं तर तिच्या मनचकावर नेऊन बसवायचं. या देवानं शब्द दिला की पाळतो महाराज. म्हणून सगळ्या जगाचा छंद सोडून देवाचा छंद लागावा आणि छंद लावून त्याला आपल्या शब्दांमध्ये बांधून टाकावं महाराज. बांधायला जातो तिथंच उभा राहतो, महत्वाची गोष्ट आहे. मग तो कोणाकरिता पण प्रगट होऊ शकतो, कुठं पण प्रगट होऊ शकतो. तो त्याचं धाम कुठेही त्यांनी प्रगट. आपलं हे गाव आहे की नाही, या गावाला त्यांनी केवढं महत्व. फार दुरून दुरून दत्त जयंतीला लोक इथे येतात की नाही, आका इथं आलेले आहेत. त्यांची ती सेवा, त्यांचा तो भाव पाहून प्रभू प्रत्यक्ष या ठिकाणी उभे आहेत. कुठेही उभा राहतो आणि भक्तांकरता तिष्ठत त्याने थांबतो. हा त्यातला भाव आहे महाराज. छोटंसं बालरूप भगवंतानं धारण करायचं, तिच्या मंचकावर जाऊन बसायचं. बसल्यानंतर तिला असं वाटलं, घरचे लोक त्यांनी बाहेर गेलेले आहेत, घरात कोणीच नव्हतं. कान्हा, असं वाटतं तू असाच मोठा व्हावास, तुझ्याशी फार बोलायचंय रे, तुला फार सांगायचंय, सगळ्या भावना तुझ्या समोर व्यक्त करायच्यात. देवा थोडासा मोठा हो ना. असं म्हणलं की महाराज घरात कुणीच नाही असं पाहून कन्हैयानं पटकन तिच्या मंचकावर मोठं व्हावं. देव मोठा झाला की तिनं लगेच त्याच्याजवळ जाऊन बसावं. हा चिने माता न फेरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. मग त्याच्याशी बोलायला सुरुवात करायची. मग त्यांनी हळूच बोलावं लागत असेल की नाही, फार प्रेमाची राधा आणि हा कन्हैया आणि एकांत सापडलेला. मग जो संवाद होतो की नाही, त्या संवादाला नामदेव महाराज गुलगुला बोलत असं म्हणतात. हा रांगतोय आणि रांगता रांगता गुलगुला बोलतोय. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. गुलगुला बोलू लागला. इतक्या सासूबाई आल्या महाराज, गप्पा रंगल्या. सासूबाई आला, घराची कडी लावलेली आहे. हे सुनबाई, सुनबाई म्हणलं की त्यांनी आता काय करायचं. सासूबाई आल्या, अरे कन्हैया, सासूबाई आल्या, तू आता लहान हो. म्हणलं मला मोठं व्हायचा मंत्र येत होता, लहान व्हायचा नाही येत. कोणी शिकवलं होतं? माझ्या आईने शिकवलं होतं. आता लहान व्हायचा मंत्र म्हणून मला येतच नाही. तिला परत विचारायला जावं लागेल, आता मला येत नाही. तो लहानच होईना काय केलं, सासूबाई तर घाईवर आल्या. मग काय करायचं, रडायला लागले. देवा, माझ्या जगण्या मरण्याचा, माझा नांदण्याचा प्रश्न आहे. देवा लहान हो. तिची ती व्याकुळता होऊन परत लहान झाला, परत खेळू लागला. म्हणून रांगतोय, रांगता रांगता गुलुगुलू बोलतोय आणि असुर रुळत चरणतळी, असुरांना पण मारतोय. कंसानं त्यांनी महाराज महाबळ भट पाठवला होता, तसा शकटासूर पाठवला महाराज. शकटासूर म्हणजे भोगमय असणारी प्रवृत्ती. बैलगाडीत आसूर शिरला आणि देवाच्या अंगावर त्यांनी गाडी घालायची होती, त्याला चाक घालायचं होतं. देवानं काय केलं माहिती आहे, स्वतःच्या पायाची उंची वाढवली, लात मारली, गर्रकन गाडा उंच आकाशात उडाला, धाडकन जमिनीवर आदळला महाराज. छिन्न भिन्न झाला, त्याचे सगळे अवयव अशा पद्धतीने छिन्न भिन्न झाले. शकटासूर म्हणजे भोगमय प्रवृत्ती, शकटासूर म्हणजे संसार, संसार रूपी गाडा. गाड्याला किती चाका असतात? दोन. तसे संसार दोन प्रकारचे आहेत. जन्म मरण रूपी संसार, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हा पण संसारच आहे. आणि तसा भांड्या कुंड्याचा पण संसार आहे, पती पत्नीचा संसार. त्याचे दोन चाका असतात आणि बरोबर चालले पाहिजेत. हा महत्वाचा विचार आहे. भगवंताचा चरणस्पर्श झाल्याशिवाय कोणताच संसार सुखाचा होत नसतो. दोन चाकं बरोबर चालायचे म्हणल्यावर पती पत्नी दोघं सारख्या विचाराचे असले पाहिजे. ते जर सारख्या विचाराचे नसतील तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. गाडीचं जर एक चाक चांगलं चालत असलं आणि दुसरं जर डग असलं, मग काय होतं, गाडी अशी वलगडत चालते की नाही, एक सरळ चालतं नाही का, असं करतंय. ते डग असलेलं चांगलं असतंय, फक्त आऊट नसलं पाहिजे. ते आऊट असलं की जास्त घोटाळा होतो महाराज. म्हणजे असं बरोबर चालतं आणि दुसरं असं उड्या मारीत चालतंय. तसे जागी महाराज भोगमय प्रवृत्ती म्हणजे संसार आहे. भगवंतानं रांगता रांगता लात मारली, लात मारून अशा पद्धतीने तो गाडा उडून लावला, त्याचा उद्धार केला. रांगत असताना तृणावर्त आला, दैत्यो नामना तृणावर्त कंस भृत्य प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासीन अर्भकम. अर्भकाला उचलण्याकरिता अशा पद्धतीने आला, आकाशात घेऊन गेला आणि तिथंच भगवंतानं त्याची मानगुट पिरगळी, त्याचा उद्धार करून टाकला.
आसुरांना मारतोय. एवढंच करतो का नाही? रांगता रांगता उभं राहू लागला, उभं राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, पळता पळता खेळू लागला, मित्रांबरोबर खेळायला जाऊ लागला. त्याच्या मित्रांची नाव आहेत पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या अशी त्यांनी महाराज मित्रांची नाव आहेत. मित्रांमध्ये खेळण्याकरिता जायचे. भला पहाटे आईनं त्याला जाग करावं, जागो मोहन प्यारे, त्यानं नित्यकर्म आटोपावेत. मग आईनं त्याला स्नान घालावं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे बघा बी, एक दोन मुद्दे सांगून थांबणार आहे. कोणी मनात आणू नका आता हे लांबवायला लागलं काय म्हणून. मला पण जाणीव आहे, मगाच मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं, मला जाणीव आहे, मी थांबतोच 5-10 मिनिटात. पण भगवंताच्या 2-4 जर बाललीला ऐकलं नाहीत तुम्ही तर तुम्हालाही पोट भरल्यासारखं वाटायचं नाही. आणि मला एवढ्या लांब येऊन त्यांनी कशाला गेलो असं वाटायला नको, म्हणून 2-4 लीला तर मी नक्कीच सांगेन तुमच्या समोर, लक्षपूर्वक ऐका. म्हणून अशा पद्धतीनं भगवान लीला करतोय. आईनं त्याला भल्या पहाटे स्नान घालावं. सोन्याचा रत्नजडीत असणारा चौरंग आहे, जरा डोळ्यासमोर आणा, याच्याकरताच हे कीर्तन आहे. आणि बाकी मी काय संसार थोडं, मी माझ्या बायकोच सांगितलं काही माझे पोरं किती आहेत, कोणत्या शाळेत जातात, कसं काय त्यांनी शाळा चालली, असं काही म्हणलो का मी तुम्हाला? अजिबात नाही, ते म्हणणार पण नाही. मी तुम्हाला देवाचंच सांगतोय, देवाचंच ऐका, कान उंच करून ऐका, थोडं त्या विश्वात जा, त्याच्यात पदार्पण करा, मग तुम्हाला फार आनंद मिळेल. महाराज फार महत्वाचा मुद्दा सांगतो. ह्या परिसर भागवत कथा ऐकणारा परिसर आहे. तुम्ही वैकुंठवासी वेताळ डॉक्टरांच्या मुखातून बऱ्याच वेळेला भागवत कथा या परिसरामध्ये त्यांनी ऐकली. भगवंताची लीला फार मधुर आहेत महाराज, गोड असणारे लीला आहेत, त्या मनामध्ये घर करून बसतात. ऐका. रत्नजडीत असणारा सोन्याचा चौरंग आहे, त्याच्यावर कन्हैयाला बसवावं. स्वतःच्या हाताने तिनं त्याला स्नान घालावं. स्नान घालून त्याला पितांबर नेसवावा, त्याची केशभूषा स्वतःच्या हाताने सावरावी, मोर मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवावा, त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालावं, कपाळावर मलयागिरी चंदन लावावं, त्याच्यावर केशराची उटी द्यावी, त्याच्या कानात कुंडल घालावीत, त्याच्या मनगटामध्ये मनगट्या, दंडामध्ये बाजूबंद त्यांनी घालावेत, गळ्यामध्ये आभूषण घालावेत, त्याच्या गळ्यामध्ये शेला अशा पद्धतीने घालावा. असा सुंदर असणारा कन्हैया त्याचा शृंगार केला की मांडीवर बसवावा. मांडीवर बसल्यानंतर त्याने माखन मिश्री घ्यावी, म्हणजे लोणी आणि खडीसाखर एकत्र करून स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घालावी. त्यानं त्याने लोणी खावं. खाल्ल्यानंतर त्यांनी ढेकर द्यावा. ढेकर दिल्यावर आईला वाटावं बस याचं पोट भरलेलं आहे. मग वाटीत त्यांनी शिल्लक राहिलं जे लोणी आहे, त्या लोण्याचा गोळा त्यांना हातात घ्यावा, खात राहावं. तिरक्या नजरेनं आईला पाहावं. तोंडाला लोणी लागलेलं आहे, हातात लोण्याचा उंडा आहे, आणि आईकडे त्यांनी पाहतोय. आईला म्हणतोय मैया मी मित्रांमध्ये खेळायला जाऊ म्हणल्यानंतर त्यांनी महाराज मैयानं सांगावं पोटभर खाल्लेलं आहे, जा आता खेळायला. जा खेळायला म्हणलं की हातात तो गोळा घ्यायचा आणि गावात हिंडायचं. आणि सगळ्या गोपाळांना हात मोठ्या मोठ्यानं, ए पेंद्या, ए वरद्या, ए वाकुड्या, ए श्रीदाम, सुदाम, मधुमंगल एवढ्या मोठ्यानं आरडायची काय गरज आहे? गोपाळांना हाका मारत नव्हतं, सगळ्या गावाला जागा करीत होतं. गाव जागा करण्याची ही प्रक्रिया आहे. मग त्याचा आवाज ऐकला की गोकुळातल्या सगळ्या गोपिकांनी त्यांनी महाराज गोपाळांनी त्याला पाहण्याकरिता हातातले कामं टाकून यावेत. कोणी दरवाजात, कोणी खिडकीत, कोणी ओट्यावर, कोणी गच्चीवर त्यांनी उभं राहावं आणि डोळे भरून कन्हैयाला पाहावं आणि त्याला पाहता पाहता स्वतःला विसरून जावं, स्वतःला भुलावं, अशी त्यांनी दिव्य असणारी भावना गोपिकांच्या गोपाळांच्या मनात निर्माण होत होती. आणि ती भगवंताला पाहिल्यानं निर्माण होत होती. म्हणून अशी जी लीला आहे ती नामदेव महाराज आपल्या समोर वर्णन करून सांगतायत. हाती लोण्याचा
मामा म्हणे हाती लोणीयाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. गवळणी त्यांनी मी सांगतो त्यावेळेला बांधा, ऐका ना, थोडं थांबा, मी सांगतो त्यावेळेला बांधा. काय 5 मिनिटात बांधून येईल, भजन घेतो मी त्याच्याकरता. 1-2 लीला सांगतो भगवंताच्या बाल लीला आणि थांबतो. लक्षपूर्वक ऐका. भगवंताचं त्यांनी मुखारविंद पाहून आणि गोपिकांना मोठा आनंद व्हावा, मुरलीधर त्यांनी मुरली वाजवतोय. सगळ्या गोपाळांना गोपिकांना आपल्याकडे त्यांनी वेधून घेतोय. त्याचा जो दिव्य असणारा भाव, दिव्य असणारं रूप पाहून गोपिकांनी स्वतःला विसरून जावं. याने कळंबाच्या झाडाखाली जाऊन उभं राहावं. उभं राहून त्यांनी मुरली वाजवावी. त्या मुरलीतून त्यांनी महाराज गोपाळांची नावं घ्यावीत. गोपाळ त्याच्या दिशेने धावत यावेत. गोपिकांनी निमित्त करावं भरला उलंडून रिता करी घट, मिस पाणी याची गोविंदाची चट. या गोविंदाला पाहण्याकरिता गोपिकांनी सुद्धा दाटी करावी आणि दुरून भगवंताला पाहावं. हा सावळा सुकुमार असणारा परमात्मा, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत महाराज. तो देवडा चरण उभा राहतो, एक पाय सरळ आहे, एक पाय तिरका त्यानं ठेवलेला आहे. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंकासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये दिव्य असणारी कुंडली आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दिव्य असणारे हात आहेत. त्या हातांमध्ये त्याने बासुरी घेतलेली आहे. ती बासुरी आपल्या ओठांवर ठेवून आधारावर ठेवून अशा पद्धतीने वाजवतोय. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला आहेत. सुंदर असणारे आभूषण त्यांनी शोभून दिसत आहेत. भक्तांकडे पाहतोय, तिरक्या नजरेनं पाहून स्मित हास्य करतोय. मुरली वाजून सर्वांना आपलंसं करून घेतोय. असा असणारा हा कन्हैया, त्याला पाहून त्यांनी सर्वजण स्वतःला विसरून गेलेले आहेत. दिव्य असणारी अवस्था गोकुळवासी लोकांना त्यांनी प्राप्त झालेली आहे. त्या गोपाळांकडे पाहतोय, खेळण्याचा विचार करतोय. यमुनेच्या काठावर गोपाळांबरोबर खेळू लागला. सगळे मरतुकडे असणारे गोपाळ आहेत. त्या गोपाळांना त्यांनी म्हणू लागला, का रे गोपाळांनो, चांगल्या घरचे मुलात गवळ्याच्या घरचे खायला भेटत नाही का? म्हणे देवा, आमच्या घरी त्यांनी महाराज सगळं त्यांनी दही दूध तूप लोणी पण सगळं बाजाराला जातं, डेअरीला जातं. म्हणले आमच्या डेअरीला काही शिल्लक राहत नाही. मग काय केलं पाहिजे? मग मात्र त्यांनी महाराज भगवंताने सांगितलं, माझं ऐका, मी तुम्हाला खायला देतो, यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाला तो भरी. सगळे गोपाळ देवाच्या मागे जाऊ लागले. मग रोज त्यांनी महाराज गोपिकांच्या घरात घुसून चोऱ्या करायला लागला. भरपूर दही दूध तूप लोणी खाऊ लागला. गोपिकांना कळालं की आनंद राजाचा मुलगा चोऱ्या करतो. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची अपोरे, आजी चोरी केली खरे. या गोपिका यशोदेला गारहाणं सांगण्याकरिता येऊ लागले. यशोदे, तुझ्या पोराला काही समजून सांग, आमच्या घरात येतो दही दूध त्यांनी चोरून खातो. यशोदेने कन्हैयाचा कान पकडावा, हातामध्ये छडी घ्यावी, त्याला समजून सांगावं, हे कृष्णा तुला मी ताकीद करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कान्हा तुला मी ताकीद करीते रे, घरी कुणाच्या, लोकांच्या घरी जाऊ नकोस कान्हा. गवळ्या घरी बोभाटा उठला, माठ तयाचा फोडू नको रे. रागीट तुझा पितानंद मारत याचा खाऊ नको, असं सांगू लागले. पण हा ऐकत नाही महाराज. हा म्हणतो, या गोपिका मला बोलावतात आणि मग मी त्यांच्या घरी जातो. बिगर आमंत्रणाचा मी कोणाच्या घरी जात नाही. मला पाहतात, त्यांच्या मनात भाव निर्माण होतो, यशोदा किती भाग्यवान आहे, तिच्या हातचं लोणी खातो, आपल्या घरी कधी येईल असा जिच्या मनात विचार येतो, मी तिच्याच घरी जातो आणि तीच माझं कारण सांगण्याकरिता येते. तिला काहीतरी अद्दल घडवली पाहिजे. आतापर्यंत मला चोऱ्या करीत होतो, आता खोड्या सुद्धा केल्या पाहिजेत. एक गवळण गारणं सांगायला आली, मला हिचा घर नंबर लिहून घ्या, तिच्या घरीच जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिच्या घरी गेला म्हणा. तिनं सगळं आवरलं होतं, दारापुढं सडा टाकला होता, रांगोळी काढली होती सुंदर, आणि रांगोळी काढून त्यांनी झाली. तिथं गेला, तिला विचारलं, काकी काय करतेस? म्हणे रांगोळी काढते. झाली का काढून? म्हणजे झाली काढून. फार छान काढल्या. म्हणले छान काढली. याच्यानंतर काय करायचं असते? म्हणे काय नाही, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं असं. वाय ना म्हणले. मग म्हणे करांडा घरात राहायला आणते. करांडा आणण्याकरिता घरात गेली. तिला परत येईपर्यंत असा खोडसाळपणा केला महाराज. ती रांगोळी एवढी सुंदर काढली होती, त्या रांगोळीवरच लघवी केली. आणि धूम ठोकून पळून गेला महाराज. गोपी पाहण्याकरिता आली. तिला दिसलं, त्यांनी रांगोळी नाही नदीला गेली होती. घाईघाईनं त्यांनी महाराज यशोदेच्या समोर गेली. यशोदे, अगं तुझ्या पोराला काय समजून सांग. अष्टदळ काढले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. प्रमाण आहे महाराजांचं. अष्टदळ काढलं. अष्टदळ म्हणजे अष्टदा प्रकृती. त्याच्यावर मुतला म्हणजे काय केलं? ती प्रकृती अशा पद्धतीने घालवली, तिचा बाध करून टाकला. ते परमात्म्याशिवाय होत नाही, बोधाशिवाय हा त्यातला भाव आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. दुसरी गोपी सांगण्याकरिता आली, तिच्याच घरात घुसला महाराज. सकाळी सकाळी भाकरी करीत होती.
भाकरी करीत होती, पीठ पीठ हाताला त्याने लागलं होतं. गेला तिच्या घरातून. माझ्या घरी गारानं सांगायला ती काय म्हणून त्या चुलीतलं लाकूडच काढलं जळतं. आणि लाकूड काढलं असं घराला लावायला लागला छताला. देऊ का मला घर पेटवून? माझ्या घरी शहाणपणा करायला येते, माझं गारानं सांगायला येते. हे म्हणे माझं घर पेटवतोस. असंच लाकूड तिच्या तोंडावर धरलं महाराज. देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर. तुझ्या बापाचं घ्या घर, त्याच्यात काय भाव आहे? हे पंचमहाभूतांचं शरीर आहे, आपल्या बापाचं नाही. हे घर आहे आणि हे त्यांनी पंचमहाभूतांचं आहे, आपलं नाही. हे भगवंताला सांगायचंय. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैया करू लागला. एक गोपी रस्त्यानं चालली होती, तिचं लेकरू तिच्या कडेवर होतं आणि हा रस्त्यानं जात असताना गेला हळूच तिच्या मागे. ती गारणं सांगायला आली होती. तिला म्हणलं, काकी काय छान आहे का तुझं बाळ? म्हणे खरंच छान आहे. माझ्याकडे देतेस का? तिला वाटलं खरंच चांगलं बोलतोय, नंदराजाचा मुलगा आहे. दिलं त्याच्या हातात त्या बाळाला. त्या बाळाला कडेवर घेतलं, तिच्या संग छान छान गप्पा मारीत मारीत बऱ्याच अंतरापर्यंत चालला. रस्त्याच्या कडेला एक विहीर होती महाराज, त्या विहिरीकडेच पळाला. ती लेकरू असं हातात धरलं आणि विहिरीत शेंदायला लागला. आणि तिच्याकडे पाहून म्हणला, काकू टाकू? ते काय टाक म्हणणार आहे का? तिने हिसकून घेतलं महाराज बाळ. यशोदेच्या समोर धावत गेल्या की तुझ्या पोराला काय समजून सांग, लेकरं विहिरीत टाकायला लागला. कोणाकोणाचं ऐकून घ्यावं. एक एक गोपिका कारण सांगा. तिचं होतं नाही तर दुसरी धावत आली. यशोदे बाहेर म्हणे काय झालं बघ म्हणे, माझा हात मोडला. मग हॉस्पिटलला जाय म्हणले. त्याला काही प्लास्टर बिस्टर करून घे, डॉक्टर दाखवून एक्सरे करून घे. ती म्हणले का मोडला? ती ऐक म्हणे, का बरं? तुझा हा का नाही? आणि रात्रीतून आमच्या घरी आला, त्यानं गोठ्यातल्या सगळ्या गायी सोडून दिल्या आणि कुंभारवाड्यातले सगळे गाढवा आणले आणि गायीच्या जागेवर आणून उभे केले. मी सकाळी सकाळी धार काढाय करता गेले. आता गाढव मोठे मोठे, गाढवाचा स्वभाव फार चांगला असतो महाराज. ते म्हणजे त्यांनी महाराज खरंच चांगला असतो. गाढव काही पण खात नाही महाराज. गाढव काही पण पित नाही. अजिबात नाही. गाढव चांगलंच पितं फक्त. गाढव खरंच खराब नाही पित महाराज. गाढव सडल्या बिडलं काही पित नाही. गाढव का पूर्वीच्या काळात राजा रजवाड्यांच्या सैन्यात गाढव असायचे. आणि कशा करता? पाणी प्यायला जर सैन्य न्यायचं असलं आधी गाढवाला पाणी पाजायचं. ते गाढव जर पाणी पिलं, गाढव निर्मळच पाणी पितं, दुसरं पाणी पित नाही. मग त्या सैन्याला पाणी पाजायचं. म्हणजे सडलेलं खराब पाणी गाढव पित नाहीत. आता गाढवापेक्षा बेकार झाले लोक, आहे की नाही? एवढंच मला सांगायचं. असू द्या. म्हणून त्यांनी गाढव नेऊन उभं केलं. आता त्याला बांधावं लागत नाही. त्याच्या पायाला नुसतं असं गेलं की गाढवाला वाटतं आपल्याला बांधलं, तिथंच उभं राहतं महाराज ते. आपण आपल्याला त्याची सुद्धा गरज नाही पडत. आपण बऱ्याच दिवसाचे तिथंच आहोत. त्याला तरी असं करावं लागतं. हा महत्वाचा विचार. असू द्या. गाढवा खालीच बसले धार काढायला. धार काढण्याकरिता अशा पद्धतीने बसले. त्याने जी पिछाडी मारली. म्हणतात गाढवाच्या मागून जाऊ नये, कोणाच तरी पुढून जाऊ नये. आता पुढून कोणाचे मला माहित नाही, अजून संशोधन करावं लागेल. पण गाढवाच्या नक्की मागून जाऊ नये. पिछाडी मारल्यावर एकाला हातात बादली, दुसऱ्याला हातात बी जाऊन पडले. हात मोडला, तुझ्या पोराला काय समजून सांग. रोज गाराणे यायला लागले. शेवटचं गारणं सांगून थांबतो. एक गोपी त्यांनी धावत आली. यशोदे बाहेर आहे. म्हणे काय झालं? अगं तुझ्या पोराला काय समजून सांग, गावात राहावं का जाऊ? म्हणे काय झालं? रात्रीच आमच्या घरी आला आणि आल्यानंतर त्यांनी गावात फार चोऱ्या होतात म्हणून त्यांनी म्हातारं आणलं होतं आणि दरवाजात झोपवलं होतं. राखणदार म्हणून म्हातारं दारात झोपवलं होतं. लक्षपूर्वक काय एवढं सांगून थांबणार आहे. दरवाजात म्हातारं झोपलं होतं. गवळ्याचं म्हातारं होतं, दष्टपुष्ट होतं महाराज. तोंडात दात नव्हते. हवा कुठूनही जात होती, फुस. घोरत होतं महाराज. आणि अशी त्याची अवस्था होती. झोपलं म्हातारं आणि हे टोळी घेऊन आला का नाही, आतमध्ये जायचंय. आता आतमध्ये त्यांनी चोरी करा. गोपाळ म्हणले, देवा आता आज काय खायला भेटत नाही. म्हणे का बरं? हे दारात म्हातारं झोपवलंय, आता कसं काय आतमध्ये जायचं? ते म्हणलं असं का, याची थोडी गंमत करू म्हणले. इकडे इकडे पाहायला लागले. बाहेर असे डेरे अडकवलेले होते महाराज. मोठे मोठे डेरे होते बाहेर अडकवलेले. ते डेरे होते ताकाचे. कशाचे डेरे होते? ताकाचे. कारण ताक काय महत्वाचं नसतं, त्याच्यामुळे बाहेर अडकवलेलं होतं. म्हणून त्यांनी महाराज बाहेर. आता दह्याचं मंथन केल्यानंतर दोन गोष्टी निघतात. एक निघतं ताक आणि दुसरं निघतं लोणी. लोणी म्हणजे सार आणि ताक म्हणजे आसार. सार वस्तू आणि आसार वस्तू दह्याच्या पोटातून निघतात. त्यातलं सार असणारं जे लोणी आहे ना, ते कुठे ठेवलं जातं? घरात. आणि आसार असणारं ताक कुठे ठेवलं जातं? बाहेर, आहे की नाही? म्हणजे नियम काय आहे? सार वस्तू कुठे ठेवायची? घरात. आणि आसार वस्तू कुठे ठेवायची? बाहेर. हा नियम आहे की नाही? म्हणजे आसार वस्तू कुठे ठेवायची? बाहेर. म्हातारं कुठे झोपलं होतं? बाहेर. घरातले कुठे झोपले होते? घरात. सार वस्तू कुठे ठेवतात? घरात. आणि आसार बऱ्याच लोकांना कळालं महाराज. खरंच महाराज महत्वाचा मुद्दा. आसार वस्तू कुठे ठेवतात? बाहेर. म्हातारं कुठे झोपलं होतं? बाहेर. मग देवानं विचार केला, याची गंमत केली पाहिजे. तो ताकाचा डेरा घेतला आणि झोपलेल्या म्हाताऱ्याच्या ढेरीवर धाडकन नेऊन फोडला. का बरं? त्याच्या ढेते जाग हा करून त्यांनी घाबरं झालं. डेरा फोडण्याचं कारण असं आहे, त्याचं कारण एवढं, त्याला सांगितलं, हे बघ जन्म यांच्याकरता घातला. लोकांचे बांधर रेटले, लोकांचे मुंडके मोडले, लोकांच्या उचापती केल्या, यांचं कल्याण करण्याकरता. सगळे घरात झोपले, तुला राखण झोपवलंय बाहेर. म्हणून त्यांनी महाराज
त्याच्या ढेरीवर त्यांनी डेरा फोडून हे त्याला समजून सांगितलं की हा संसार असाच आहे, याच्या छंदात पडू नकोस. हा लिलेतला त्यांनी भाव आहे म्हणतो, भाव आहे लक्षात घेतला पाहिजे. म्हातारी सकाळीच यशोदेच्या समोर, यशोदे बाहेर म्हणे काय, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, आणून ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. उग माझं कुकू बळकट म्हणून म्हातारा वाचलं, ते तो खूप केला असता म्हाताऱ्याने कोणाला सांगितलं असतं तुझ्या पोराला काही आळा घाल, तरी पण कन्हैया ऐकत नाही. मग यशोधरांनी व्याकुळ झाली, ती म्हणली आता घरी राहू नको, उद्या जाई वना, सवे घेऊन गोधना गोमातेला घेऊन रानात जा. अशा पद्धतीने त्यांनी महाराज कन्हैया वनात जाण्याकरिता निघाला. सगळ्या गोपाळांना सांगितलं, अरे तुम्ही सारे गोपाळ गायी घेऊन रानात या. सर्व गोपाळ त्यांनी आणि गोमातेला घेऊन रानात जाण्याकरिता निघाले. अतिशय सुंदर असणारी भगवंताची छबी आहे. गायी गोपाळ सवंगडे वनात जाण्याकरिता निघाले. तिथे भगवंतांना नाकाबंदी करावी, गोपिकांना अडवावं, जाऊ द्यायचं नाही. तिथं त्यांची माठ फोडायचे, त्यांना त्यांनी महाराज अडवायचं. त्यांनी विनंती करायची, हे जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला, निघून गेला गवळणी थाट, कृष्णा अडवू नको आमुची वाट, उशीर झाला कीर्तनाला, जाऊ दे कन्हैया आम्हाला जाऊ दे असं त्यांनी म्हणावं. तिथेही त्यांना अडवावं, हा त्यातला भाव आहे. असू द्या. त्यानंतर वनात जाऊन गोपाळांच्या बरोबर भगवंताने खेळावं. अनेक प्रकारचे त्यांनी खेळ, विट्टी दांडू, चेंडू, लगोरी, नानापरी खेळ खेळून सगळ्या गोपाळांनी दमावं. आणि दमल्यानंतर त्यांनी हळूच भगवंताला म्हणावं, देवा फार भूक लागली, आता काहीतरी खायला दे. असं म्हणल्यानंतर भगवंताने त्या गोपाळांचा विचार करावा. खेळ होता कांदा फोडीचा. कांदा फोडी कळते, लहानपणी आम्ही खेळायचो. एकाने पाय पसरून बसायचं, दुसऱ्याने उडी मारायची, एका पायावर दुसरा पाय ठेवायचा, त्याच्यावर उडी मारायची, मग दोन पायावर एक इट ठेवायची, त्याच्यावर उडी मारायची, मग दोन इटा ठेवायच्या, मग वाकून बसायचं, मग गुडघ्यावर हात ठेवून वाकायचं, नंतर मुंडकं खाली घालून उभं राहायचं, मग एवढ्या उड्या मारायच्या. शेवटची उडी म्हणजे सरळ उभं राहायचं आणि डोक्यावर उडी मारायची. शेवटची उडी जर जमली तर बरं, नाही तर राज्य घ्यायचं. वाकुड्या उड्या मारित होता, सगळ्या उड्या मारून झाल्या, शेवटची उडी जमली नाही महाराज. शेवटची उडी जर जमली नाही तर राज्य घ्यावा लागतो, नाही का? शेवटची उडी जर जमली नाही राज्य घ्यावा लागतो, नाही कळालं? शेवटची उडी जर नाही जमली तर राज्य. शेवटची उडी, शेवटाची बारी, एक मनुष्य देह, हे मनुष्य शरीर शेवटची बारी आहे. नाही तर 84 लाख युनिट फिरावं लागतं. व्रजभूमी किती आहे? 84 कोस. त्याला जमली नाही महाराज उडी, मग काय सांगितलं देवानं, मला खांद्यावर घे आणि 84 कोस ब्रजभूमीला चक्कर मारून आण. चक्करच मारित होता महाराज. म्हणला देवा आता फार दमलो, खांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनात, काय खेळायचे सुख, आता काय खेळायचं सुख आहे देवा, खेळ मोडावा परता. देवानं खेळ मोडला. मग त्यांनी महाराज थांबला, खडकावर जाऊन उभा राहिला. खडके सोडयाला मोठा, आजीचा दही काला गोमटा. सगळ्या गोपाळांना जवळ घेतलं, कमलाकार त्यांनी बसवलं, पानांचं द्रोण तयार केलं, त्याच्या सगळ्यांच्या शुदर एकत्र केल्या, त्याचा काला केला. तो काला करून स्वतःच्या हाताने गोपाळांना भरू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात, हरी अभिभ्रत वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरधो हासयन् नर्म विस्वै स्वर्गे लोके मिशति बभुजे यज्ञ भुग्बाल केले गोपाल. भगवंतानं काला केला, सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. पण आपण या ठिकाणी थांबणार आहोत. काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो, पण भक्तांची आवश्यकता आहे. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो? निक्या वैष्णवांबरोबर करतो. आणि निक्य वैष्णव त्यांनी महाराज सहजासहजी सापडत नाहीत, त्यांना बोलावलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहेत का कोण आहेत? माहिती आहेत? बाकीच्यांना माहित, मी सांगू का? अजून 5-10 मिनिटं लागतील. सांगू का? सांगू का नको सांगू? सांगू. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानोबा तुकोबारासारखं कोण निके वैष्णव आहेत महाराज, म्हणून त्यांच्यावर भगवान काला करतो. काला दोघांमध्ये देव भक्तात होत असतो. 3 प्रकारचा काला असतो. त्यांचं बांधून होस्तर वर्णन करून सांगतो. 3 प्रकारचा काला असतो. दहीलाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. बांधा, तिथंच बांधा. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. दहीलाहीचा काला खाल्ल्यानं स्थूल शरीर पुष्ट होत असतं. हरिनामाचा खिचडी काला खाल्ल्यानं सूक्ष्म शरीर संतुष्ट होत असतं. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या कालानं कारण शरीर नष्ट होत असतं. असा 3 प्रकारचा काला आहे.
तो काला त्यांनी भगवंताच्या कृपेनं प्राप्त होत असतो. या दहीहंडीमध्ये असणारा जो काला आहे त्या काल्याचा शीत जरी आपल्याला प्राप्त झालं तरी आपलं प्रमोशन होतं. म्हणजे काय होतं, भगवंताचं नामचिंतन करण्याची बुद्धी निर्माण होते आणि भगवंताचं नामचिंतन करू लागलो की जीव ब्रह्माख्य ज्ञानाचा काला प्राप्त करण्याचे आपण अधिकारी होतो, ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. असा दिव्य असणारा तिसरा काला प्राप्त होत असतो. पण असा 3 प्रकारचा काला आहे तो आपण संत समागमामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून अशा पद्धतीनं हा काल्याचा असणारा प्रसंग आहे. म्हणून आता तोच काला आपण या ठिकाणी प्राप्त करून घेणार आहोत. काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपुल्याने जहासते भाग्याचा तो पावे येथे, लाही शीत लागे हाती दोष देखुनी त्या पळती, निळा म्हणे अक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. म्हणजे एक त्याने महाराज एक घास जरी आपल्याला प्राप्त, एक शीत जरी प्राप्त झालं तरी आपल्याला ब्रह्मानंद प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य या काल्यामध्ये आहे आणि असा असणारा काल आपल्या सर्वांना पाहायचा आहे. यानंतर त्यांनी महाराज आपण आता भगवंताचं चिंतन करणार आहोत. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. जी बडबड ऐकून घेतली तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली, तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषातून भाविक उपस्थित आहेत, फार श्रद्धेनं श्रवण करतायत, सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसले आहेत, मोठं मन करून तुम्ही सर्वजण श्रवण करत आहात. माझी पात्रता योग्यता नसताना मी हातवारे करून मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करून तुमच्या समोर बोललो. तुम्हा सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी थांबतो. चाल झालीच असं गृहीत धरतो आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. यानंतर जे विठ्ठल होईल त्यानंतर काल्याचे 2 अभंग होतील, नंतर दहीहंडी फोडली जाईल, त्यानंतर समारोपाचा अभंग होईल, मग आरती होईल, मग सूचना होतील, मग आपण थांबणार आहोत. फार तर फार 15 मिनिटं या सगळ्या गोष्टीला त्यांनी लागतील. पण आतापर्यंत जसे आपण थांबलात अशीच त्यांनी 10-15 मिनिटं अजून असेच बसून राहा. पुढील त्यांनी महाराज सूचना महाराज वर्णन करून सांगतील. हरी हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय शिंकेला मेले दुर्दैव वंदे धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, काला वाटो यंग मेघ वैष्णव निकास, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादातो, तुकामणी भूमंडळी आम्ही बळी विरगा, काला वाटो एक मेघ वैष्णव निकास संभ्रम, हा बोलिली गुरे वेडेवा पराज महाराज समाधान तुझे देखिले चरण दुर्मानिका बने तुकामणे भोग निवारी लालावा, आजी करुणी आरती चक्र मणि तुकामाई टाळी वासा निज जवळे, काळ दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंद शिव मारती, धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन, बाळा प्रधानी मुग्धा उबाळते परमानंद, धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन, नामावणी केशवा श्री गुणी राहिलो तर, धन्य धन्य ते युगे 28 फेब्रुवारी मंगल माय कुंडली चरणी वाय हे देव पांडुरंगा वाय पांडुरंगा माय वल्लभ तुळशी माळ गळा करते